हॅलो. वेलकम एव्हरीवन. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. माझा आवाज क्लिअर येत असेल सर्वांना? जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. इफ माय व्हॉइस इज क्लिअर, जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. प्लीज टाईप वन इन द चॅट बॉक्स. थँक्यू 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 सो मच. ओके, चला, आवाज क्लिअर आहे सर्वांना. व्हेरी गुड. सर्वांनी जरा आपले व्हिडिओ ऑन करून घ्या. मी असं बोललो तर चालेल का तुम्हाला पुढचा 1.5 तास कॅमेरा बंद करून? बघा, तुम्हाला चालत असेल तर मग आपण असंच बोलू. आपण रेडिओ सारखं बोलू आपण, ठीक आहे? है ना? रेडिओमध्ये कसं दिसत नाही, फक्त आवाज ऐकू येतो. ओके. सो नमस्कार. मैं हूँ आरजे सागर गारवे, आपका स्वागत करता हूँ रेडिओ सिटी रेकी 2.0. ठीक आहे, चालेल का तुम्हाला? नाही? चला मग व्हिडिओ ऑन करा, म्हणजे मी पण व्हिडिओ ऑन करतो. ओके, सो आपण एकमेकांना जरा बघून घेऊ. सुंदर सुंदर तुमचे फेसेस मला दिसू द्या. ओके. प्लीज ट्राई टू एक्सप्लेन इन हिंदी. ओके, संकेत जी, मराठी प्रोग्राम आए हो, हाउ आई कैन एक्सप्लेन इन हिंदी? ओके, तो भी बीच बीच में थोड़ा बहुत बात कर लूँगा मैं, आप समझने की कोशिश करो भावनाओं को. ठीक है, चलो. थैंक यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू एव्हरीबडी फॉर स्विचिंग ऑन युअर व्हिडिओ. बिकॉज व्हिडिओ ऑन केल्याने काय होते माहीत आहे? आवाज येत नाही? अच्छा. अच्छा, आवाज येत नाही माझा? आवाज तर येत आहे. चला, थोडासा वाढवून देतो आवाज. आता बघा, आता ठीक आहे? ओके, गुड. चलो. सो व्हिडिओ ऑन केल्याने काय होते की एनर्जी एक्सचेंज होतो एकमेकांचा, ठीक आहे? आणि आपण जो क्लास शिकतोय, आपण जे आता रेकी शिकतोय, याच्यामध्ये एनर्जी एक्सचेंज हे फार महत्त्वाचं आहे. ओके. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ते जाणवणार नाही की काय झालं. ओके. सो एनर्जी एक्सचेंज होणं फार गरजेचं आहे. जेव्हा एनर्जी एक्सचेंज होईल, जेव्हा एनर्जी एकमेकांना पोहोचेल आपली, तेव्हा कुठं आपल्याला काही ते फील होईल, काही गोष्टी आपल्याला समजतील. ओके. सो थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल फॉर स्विचिंग ऑन युअर व्हिडिओ एव्हरीबडी. ठीक आहे, तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचं काम असलं त्यावेळेस तुम्ही स्विच ऑफ करू शकता. पण जेव्हा जेव्हा शक्य आहे, प्रयत्न करा की 3 दिवस, आजपासून पुढचा 3 दिवस हा क्लास आहे, आज, उद्या आणि परवा. तर 3 दिवस जास्तीत जास्त वेळ तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन ठेवाल. ओके. उद्या तर कंपल्सरी आहे, कारण उद्याच्या ॲक्टिव्हिटीज तशा आहेत. आणि हा वेबिनार वगैरे नाही आहे. हा कम्प्लीट कोर्स आहे. लेवल 1चा कोर्स आहे हा. ओके. तर याच्या रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत ग्रुपवर. त्यामुळे अगदी सिरियसली हा करा. असं नाही की काहीतरी केलं 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 गेलं असं करू नका. ओके. इट इज व्हेरी व्हेरी सिरियस टास्क, आणि सिरियसली हा प्रोग्राम तुम्ही करा तर तुम्हाला त्याचे फायदे होतील. ओके. हा कम्प्लीट कोर्स आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, हा प्रोग्राम वेबिनार वगैरे नाही आहे. ओके. हा कम्प्लीट कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज करणार आहात आज, उद्या आणि परवा. तयार आहात मग? रेडी? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. ओके, शो मी सम एनर्जी इन द चॅट बॉक्स. शो मी सम एनर्जी इन द चैट बॉक्स. ओके, हाउ एक्साइटेड यू आर? खाना वाना खा के बैठे कि नहीं लोग बाबा? हाँ, फुल एक्साइटेड में रहो जरा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करतो रेक्की लेवल 1च्या प्रोग्राममध्ये. आजचा पहिला दिवस आहे. आणि थँक्यू. वा वा वा. अशी एनर्जी ठेवा पुढचे 3 दिवस, तर तुम्हाला खूप बेनिफिट होईल. ओके. आउट ऑफ दिस प्रोग्राम यू विल लर्न सो मेनी थिंग्स. पहिले आपण काहीतरी थोड्याशा थेरोटिकल गोष्टी करू. ओके. मग आपण हळूहळू प्रॅक्टिकलवर जाऊ. ओके. सो हळूहळू हळूहळू स्पीड वाढेल आपली, है ना? ट्रेन कशी सुरू होते आणि हळूहळू हळूहळू त्याची स्पीड वाढते, तर तसं होईल. मधात कुठं कुठं काही ठिकाणी तुम्हाला बोर पण होऊ शकते. बट डोंट वरी, यू जस्ट बी इन द प्रोसेस. ओके. आता सगळ्यात पहिले एक ॲक्शन करायची आहे सर्वांनी. जरा हात वर करा, असा उजवा हात वर करा सर्वांनी. हां. आणि इथे आहे ना, इथे इथे आपला काय आहे? माइंड आहे. इथे एक चावी आहे, चावी. ओके. इमॅजिन करा, इथे एक चावी आहे. असा लावा आणि त्याला स्विच ऑफ करून टाका. ओके. स्विच ऑफ युअर ब्रेन. ओके. पुढचा 1.5 तास स्विच ऑफ ठेवा. ब्रेनला बंद ठेवायचं. लॉजिकल थिंकिंग बंद. ओके. जस्ट बी इन द प्रोसेस. जे काही तुम्ही ऐकताय, जे काही तुम्ही अनुभव करताय, त्याला 100% अनुभव करण्याचा प्रयत्न करा. 1.5 तासाने आठवणीने चावी उघडून टाकायची, ठीक आहे ना? नाही तर उद्यापर्यंत ऑफच राहील. ठीक आहे. सो 1.5 तासांनी चावी उघडून टाकायची. रेडी एव्हरीबॉडी? गुड, गुड. चलो, चलो. सो सुरुवात करते हैं आज के दिन की. आजच्या पहिल्या दिवसाची आपण सुरुवात करत आहोत. हिंदी, इंग्लिश, मराठी थोडं थोडं मिक्स होणार आहे. तेवढं समजून घ्या भावनांना. ठीक आहे. मला एका भाषेत बोलता येत नाही, सॉरी फॉर दॅट. सो हा आहे आपला रेकी लेवल 1चा प्रोग्राम, आणि त्याला आपण आजपासून सुरुवात करत आहोत. याला आम्ही रेकी म्हणत नाही, याला आम्ही लर्निंग म्हणत नाही, याला आम्ही लाईफस्टाईल म्हणतो. ओके. कारण रेकी ही काही शिकण्याची गोष्ट नाही आहे, हे जगण्याची गोष्ट आहे.
ओके. आणि जेव्हा तुम्ही रेकीला जगायला लागाल, ओके, आजचा तुमचा पहिला दिवस आहे, आत्ताचे पहिले 11 मिनटं तुम्ही रेकीला दिलेले आहे. ज्या दिवशी तुम्ही या रेकीला जगायला लागाल, मी तुम्हाला 200% सांगतो गॅरंटी देऊन, पुन्हा मी रिपीट करतो, 200%. तुम्ही ज्या कुठल्या अडचणीत असाल लाईफमध्ये, ज्या कुठल्या, पैशाची असू द्या, रिलेशनची असू द्या, हेल्थची अडचण असू द्या, करिअरची अडचण असू द्या, बिझनेसची अडचण असू द्या, प्रमोशनची, काहीही असू द्या, काहीही, एनिथिंग एनिथिंग, येणाऱ्या 90 दिवसामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये फार ट्रिमेंडस बदल दिसणार आहे. जर का तुम्ही जगायला सुरुवात केली तर, रेकी. ठीक आहे. फक्त तुम्ही, एक काहीतरी प्रोग्राम आहे, कोणीतरी येऊन एक काहीतरी सांगणार आहे आणि तसं जर तुम्ही घेतलं तर मग कदाचित काहीच बदल होणार नाही. पण तुम्ही जर का हे 3 दिवस, म्हणजेच दीड 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 असे 4.5 तास जर का तुम्ही स्वतःला झोकून दिलं याच्यामध्ये, सो डेफिनेटली इट विल बी अ लाईफ चेंजिंग. आजच त्याचं तुम्हाला अनुभव येणार आहे. आजच, हा क्लास संपायच्या आधी, हे तुम्हाला मी 200% सांगतो. आणि जर का तुम्हाला अनुभव आला तर ग्रुपमध्ये जाऊन फक्त तुम्ही सांगायचं आहे की अनुभव आला. ओके. चला. सो एकदा ग्रुपची लिंक टाकून द्या इकडे चॅटबॉक्समध्ये. अजूनही काही लोक जर ग्रुपमध्ये जॉईन नसतील झाले तर त्यांनी ग्रुप जरा जॉईन करून घ्या. ठीक आहे. ओके. प्रकाश सर, तुमच्याकडचा आवाज वाढवा, माझ्याकडून आवाज ठीक आहे. ओके. सो आमचा कस्टमर केअर नंबर आहे तुमच्या सर्वांसाठी, तो आहे 7972903172. या नंबरवर सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण कॉल करू शकता, काहीही अडचण असली तर. असं नाही आहे की प्रोग्राम केला म्हणजे तुम्हाला सपोर्ट मिळणार नाही, तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. सो एनी टाईम इफ यू वॉन्ट टू स्पीक विथ मी, और एनी टाईम तुम्हाला एखादा प्रश्न आहे, सो त्यासाठी तुम्ही या नंबरचा वापर करू शकता. हा नंबर सेव्ह करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. चला. सो हा 3 दिवसाचा प्रोग्राम आहे. पहिल्या दिवशी आपण रेकी काय आहे हे समजणार आहे. ओके. तर हा प्रोग्राम आहे कुणासाठी, सगळ्यात मोठा प्रश्न, की हा प्रोग्राम आहे कुणासाठी. ओके. पटापट थोडंसं स्पीडनं जातो आता, कारण की अजून भरपूर काही आपल्याला कव्हर करायचं आहे आज. ठीक आहे. सर्वांनी जरा लक्ष इकडे ठेवा, 200% लक्ष. ओके. इकडे तिकडे कुठेच लक्ष ठेवू नका, हेडफोन्सचा वापर करा आणि 200% इकडे लक्ष द्या. हा प्रोग्राम कुणासाठी आहे? नंबर वन, हा प्रोग्राम त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या लाईफमध्ये काही ब्लॉकेजेस आहेत. ओके. आपल्यालाही माहीत नसते की आपल्या लाईफमध्ये काय ब्लॉकेजेस आहे. आपण वारंवार एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो आणि अपयशी होतो. ओके. वारंवार एखादं नातं सुधारण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यात आपण, प्रयत्न ते आपले पूर्ण होत नाही. वारंवार एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश येत नाही, याचा अर्थ काहीतरी ब्लॉकेजेस आहेत. नेहमी नेहमी कुठेही पैसा टाकला की आपण डुबून जातो, बुडून जातात ते पैसे, किंवा आपला लॉस होतो, किंवा आपल्याला वारंवार धोका मिळत राहतो. याचं कारण आहे की ब्लॉकेजेस आहेत आपल्या आतमध्ये. ओके. तर ते ब्लॉकेजेस काढण्यासाठी काय केलं पाहिजे? स्वतःला हील केलं पाहिजे. आणि ते हील कसं करता येईल तुम्हाला? तर रेकीच्या माध्यमातून करता येईल. तर हा प्रोग्राम त्या लोकांसाठी आहे ज्यांना असं वाटते की मेरे लाईफ में वैसा नहीं हो रहा है जैसा होना चाहिए. ओके. तर तुमच्यासाठी हा प्रोग्राम एकदम परफेक्ट आहे. नंबर दोन, ज्या लोकांना अल्टरनेटिव्ह थेरपी शिकायची आहे, जे लोक गोळ्या घेऊन घेऊन दवाखान्यात जाऊन जाऊन परेशान झालेले आहे, त्यांना वाटते की काहीतरी असं आता झालं पाहिजे की ह्या गोळ्या कमी झाल्या पाहिजे किंवा हा दवाखाना कमी झाला पाहिजे आणि मी स्वतःची स्वतः काळजी घेऊ शकलो पाहिजे. ओके. तर ते एक अल्टरनेटिव्ह थेरपी शिकण्यासाठी हा प्रोग्राम एकदम परफेक्ट आहे, लेवल 1. ठीक आहे. नंतर तिसरी गोष्ट, जे लोक हंग्री आहेत ग्रोथसाठी आणि अबंडन्ससाठी लाईफमध्ये, ज्यांना असं वाटतं की काहीतरी ग्रो झालं पाहिजे यार लाईफमध्ये, आज से बेहतर जिंदगी मैं जीना चाहता हूँ, जे आयुष्य मी आज जगत आहे त्याच्यापेक्षा बेस्ट आयुष्य मला जगायचं आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, डेफिनेटली हा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे. जर का तुम्हाला असं वाटत असेल प्रत्येक क्षणाला की माझ्या माध्यमातून कुणाला तरी मदत झाली पाहिजे, मी इतरांना हेल्प करू शकलो पाहिजे, तरीही हा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे. आणि 5 नंबर म्हणजे, जर का तुम्ही समर्पण करायला तयार असाल तर, जर का तुम्ही सरेंडर व्हायला तयार असाल, 3 दिवस, पुढचे 4.5 तास, जर का तुम्ही ब्रेन बंद करून, कोण मोठं कोण लहान, तुम्ही काय मी काय हा विचार न करता, समोरून जे काही येईल ते फक्त मी घेणार आहे आणि ते माझ्या कामाचं आहे, तर मी ते माझ्या कामात ते लावून बघणार आहे. बस मी ते करून बघणार आहे. झालं तर झालं, नाही झालं तो नंतरचा भाग आहे. पण मला करून बघायचं आधी, कुठल्याही प्रकारचं लॉजिक न लावता, कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर काहीतरी मत न बनवता. किती लोक तयार आहेत त्यांनी जरा एकदा रेडी टाईप करायचं आहे. टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू गिव्ह युअर 4.5 तास, तुमचे 4.5 तास द्यायला पूर्ण सरेंडरपणे किती लोक तयार आहेत? व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. बघा ग्रुपची पण लिंक आलेली आहे चॅटबॉक्समध्ये. व्हेरी नाईस. जर का तुम्ही असेच राहिले पुढचे 3 दिवस, तुम्हाला या 3च दिवसात फरक जाणवेल. ओके. पहिल्याच दिवशी फरक जाणवेल, हेही सांगतो मी तुम्हाला. चला पुढे जाऊया. डोंट एक्सपेक्ट, खूप क्लिअरली सांगतो मी,
की असं बिलकुल एक्सपेक्ट करू नका की 3 दिवसात या 3 तासात तुमचे आयुष्य बदलून जाईल. नाही बदलणार. पण हे मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला एक मार्ग नक्की भेटेल, की अरे हा मार्ग आहे आणि ह्या मार्गावर चालून जर का 3 दिवसात एवढा बदल झाला, तर येणाऱ्या 30 दिवसात काय बदल होऊ शकतो. ओके. आणि हे स्वतः अनुभवलेलं आहे. मी काही तुम्हाला थेरोटिकली काही पुस्तक, काही वह्या वाचून, काही गाईड वाचून शिकवत नाही आहे. इट इज माय ओन ओन एक्सपिरियन्स. ओके. माझा स्वतःचा हा अनुभव आहे, जो मी रिकीसोबत घेतलेला आहे आणि घेत आहे रोज. माझे हजारो स्टुडंटनी घेतलेला अनुभव आहे. त्याच्या बेसिसवर तुम्हाला मी बोलत आहे. त्यामुळे बी सिरियस. इट विल नॉट डेफिनेटली चेंज युअर लाईफ, बट इट विल गिव्ह यू अ वे, एक परफेक्ट मार्ग तुम्हाला देऊ शकते, जो मार्ग तुम्हाला पुढे घेऊन जाईल. ओके. बेनिफिट काय होतील या प्रोग्रामचे? नंबर वन, आज आणि उद्या या 2च दिवसात तुम्हाला जाणवेल की आतमध्ये काहीतरी बदललंय तुमच्या आतमध्ये. ओके. मी पुन्हा एकदा सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय, की सरेंडरमध्ये असाल तुम्ही तर जाणवेल ते. दुसरी गोष्ट, स्वतःला हील करू शकाल, इतरांना हील करू शकाल. एक ग्रुप अटोनमेंट म्हणजे तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक दीक्षा देण्यात येणार आहे. तिसरा दिवस फार इम्पॉर्टंट असतो आपल्या याच्यामध्ये. ओके. तसे तर तिन्ही दिवस इम्पॉर्टंट असतात, पण तिसरा दिवस फार जास्त इम्पॉर्टंट असतो. अपॉर्च्युनिटी टू बिकम हिलर. तुम्ही स्वतःचे तर आयुष्य बदलाच, पण तुम्ही स्वतः एक हिलर होऊन दुसऱ्यांना कसे मदत करू शकता. माझे बरेचसे स्टुडंट असे आहेत की ज्यांनी आता स्वतःमध्ये तर बदल केलाच, पण आता ते इतरांना हेल्प करत आहेत, लोकांना शिकवत आहेत, कोणाला हिलिंग करत आहेत. आणि त्या माध्यमातून त्यांना दोन फायदे झाले किंवा दोन फायदे होत आहे. नंबर वन फायदा हे की एक त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळत आहे. नंबर दोन फायदा हे की त्यांना मनी भाई म्हणजे पैसे सुद्धा त्यांना मिळत आहेत. सो पैसे मला वाटते कोणीही कमवू शकते. पैसे कमवणं काही मोठी गोष्ट नाही आहे. पण त्या पैशासोबत रिस्पेक्ट आणि आशीर्वाद कमवणं ही मोठी गोष्ट आहे. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. डू यू ॲग्री विथ मी? की पैसा तो असा पैसा की ज्याच्यासोबत रिस्पेक्ट सुद्धा मिळत आहे तुम्हाला, ज्याच्यासोबत तुम्हाला ब्लेसिंग्स मिळत आहे, ज्याच्यासोबत तुम्हाला लोक थँक्यू म्हणत आहेत, तो पैसा दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? ओके. येस. सो पुढे जाऊया. तर ते एक चान्स तुम्हाला मी तिसऱ्या दिवशी देणार आहे, उद्या पण देणार आहे. उद्या आणि परवा 2 दिवस मी तो चान्स तुम्हाला देणार आहे की तुम्ही कसं हिलर होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय नेक्स्ट स्टेप घ्यावी लागेल. ओके. तुम्ही एक नवीन अर्निंग चालू करू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये हिलिंग करू शकता. आज विचार करा, फक्त एक इमॅजिन करा. ओके. डोळे बंद न करता, डोळे उघडे ठेवून एक इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये गेले आहात किंवा तुम्ही एखाद्या वॅकेशनमध्ये गेले आहात आणि तिथं अचानक एखाद्याचा डोकं दुखायला लागलं, पोट दुखायला लागलं, पाय दुखायला लागला आणि तुमच्याकडे एक अशी गोष्ट आहे की तुम्ही त्याला हात लावला आणि हिलिंग केलं आणि त्याला बरं वाटलं. काय होईल? काय होईल सांगा? तुमची एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट होईल. ओके. राईट. जादूगार व्हाल तुम्ही. राईट. सो ही जादू नाही आहे, हे सायन्स आहे. पण ते जादूसारखं वर्क करेल. ओके. जर का तुम्ही हे 3 लेवल याच्या केल्या तर. ओके. सो तुमच्या फॅमिलीला हील करू शकाल, तुमच्या फ्रेंड्सला हील करू शकाल. हेल्प टू सी थिंग्स ॲज अवेलेबल. आणि जसं जसं या प्रवासात तुम्ही पुढं जाल, तेव्हा तुम्हाला समजायला लागेल की आयुष्य काय आहे. ओके. ठीक आहे. ते तर तुम्हाला या 3 दिवसातच बऱ्यापैकी समजून जाईल. ओके. ठीक आहे. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? चलो आगे बढे. ओके. सो मोठे मोठे आश्वासनं दिलेली आहे मी तुम्हाला, पण तुम्हाला हेही सांगतो की त्या आश्वासनावर खरं उतरणार आहे आपण येणाऱ्या 3 दिवसामध्ये. हा पण माझा शब्द आहे. ठीक आहे. चला. सो थोडंसं माझ्याबद्दल सांगतो, कारण आपण 3 दिवस एकमेकांसोबत घालवणारा वेळ, तर तुम्हाला माहीत पाहिजे की हा तुमच्यासमोर बसलेला दाढीवाला बाबा आहे कोण. ठीक आहे. सो माझं नाव सागर गारवे आहे. थोडीशी कॉमेडी होत राहील मधामधात. ते कॉमेडीला कॉमेडीसारखं घ्या, सिरियस गोष्टींना सिरियस घ्या. ओके. माझं नाव सागर गारवे आहे. मी एक रेकी ग्रँड मास्टर आहे, NLP कोच आहे, होपोनोपोनो हिलर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हिलिंग मॉडॅलिटीज मी भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर जाऊन शिकलो आहे. 12 वर्षाचा माझा ट्रेनिंग आणि कोचिंगचा एक्सपिरियन्स आहे. एक बिझनेस कोच, पब्लिशर आणि ऑथर म्हणून मी काम करतो. 3 पुस्तकं मी लिहिलेली आहे जे ॲमेझॉनवर बेस्ट सेलिंग आहेत. तर आत्तापर्यंत 10 लाखापेक्षा जास्त लोकांना ट्रेन केलेलं आहे वेगवेगळ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने. ठीक आहे. सो ऑनलाईन लोकांकडे जाणं फार सोपं असते. एका महिन्यात 1 लाख लोकांपर्यंत जाऊ शकतो आपण, पण ऑफलाईन जाणं कठीण असते. पूर्ण सोशल मीडियावर 100K म्हणजेच 1 लाखापेक्षा जास्त फॉलोअर आहेत. 100 लोक लखपती बनवलेले आहेत मी डिजिटल कोचिंगच्या माध्यमातून. त्यांनी त्यांचे त्यांचे कोचिंग चालू केलं माझ्या स्टुडंट्सनी आणि ते आज लाखो रुपये कमवत आहेत.
2500पेक्षा ऑनलाईन सेशन, 2500पेक्षा जास्त ऑनलाईन सेशन मी असे घेतले जे तुम्ही आता अटेंड करत आहात. आणि 25पेक्षा जास्त माझे ऑनलाईन कोर्सेस आहेत वेगवेगळ्या विषयावर. डिजिटल मार्केटिंग आहे, पब्लिक स्पीकिंग आहे, बुक रायटिंग आहे. अशा वेगवेगळ्या विषयावर मी ऑनलाईन कोर्सेस घेतो. त्यामधील सगळ्यात आवडता माझा कोर्स म्हणजे हा जो तुम्ही आता शिकत आहात, त्याला रेकी आपण म्हणतो. ठीक आहे. चला. सो हे माझे मेंटर्स आहेत. ओके. हे या लोकांकडून, वेगवेगळ्या लोकांकडून मी शिकलो आहे, जे काही शिकलो आहे लाईफमध्ये. अजूनही खूप सारे आहेत, पण हे दाखवण्यासारखे एवढे आहेत. बाकी अजूनही आहेत, जे भारतामधले आहेत, काही छोटे मोठे आहेत. ओके. सो हे सगळे लोक आहेत ज्यांच्याकडून मी शिकलो. आणि हे जे यांच्याकडून आलेलं जे नॉलेज आहे, ते मी तुमच्यापर्यंत आपल्या मराठी भाषेमधून घेऊन येत आहे. कारण ह्या सर्वांचे कोर्सेस जे आहेत ते इंग्रजी किंवा वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आहेत. तर तुमच्यापर्यंत आणण्याचं काम मी मराठीच्या माध्यमातून करत आहे. वी आर ऑन मिशन. आम्ही एका मिशनवर आहोत की 1 लाख लोकांना आम्हाला हिलर बनवायचं आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये, 1 ते 2 वर्षामध्ये. आणि हे सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला, कारण की हे फाउंडेशन आहे. तुम्ही जो 3 दिवस अटेंड करणार आहात प्रोग्राम, त्याचा फाउंडेशन आहे. हे तुम्हाला जर माहीत नसलं की का करायचं आहे, तर तुम्ही ते तेवढ्या सिरियसली करणार नाही. म्हणून हे सांगणं गरजेचं असलं की का, वाय, वाय इट इज इम्पॉर्टंट. ओके. सो माझं मिशन आहे की 1 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. कदाचित तुमच्या माध्यमातून ती हेल्प होईल मला, तुमच्यासारखे लोक जर मिळाले तर. इथे फोटोज आहेत पण मला वाटतं ते दिसत नाही आहेत. आय डोंट नो वाय. ओके. अच्छा, आवाज फार कमी येत आहे असं म्हणत आहे कोणतरी. जस्ट अ मिनिट. एकदा पुन्हा मी चेक करतो. तुमचे सर्वांचे आहे ना मोबाईल, तुम्ही चेक करा. थोडंसं आवाज वाढवा तुम्ही. ठीक आहे. ओके. सो लेट मी जस्ट सी वाय फोटोज आर नॉट देअर. ओके. सो आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने लोकांना मदत करण्याची अ, प्रयत्न आमचे चालू आहेत सध्या तरी. ओके. आणि ऑफलाईन जे आम्ही प्रोग्राम घेतलेले आहेत, सातारा, पुणे, आता मुंबईला आहे 8 जूनला प्रोग्राम. ठीक आहे. सो त्याच्या माध्यमातून आम्ही खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. नाशिकमध्ये प्रोग्राम आहे 22 जूनला. ओके. सो तुम्ही जर का मुंबई किंवा नाशिकवरून असाल, तर तुम्ही आमच्या ऑफलाईन प्रोग्रामला येऊन सुद्धा एक दिवस नक्की येऊन तुम्ही अटेंड करा. आणि तुम्ही अनुभव घ्या की कसे असतात ते प्रोग्राम. ठीक आहे. आता इथे फोटो हां दिसते. चला, बरं झालं. ओके. सो हे काही ऑफलाईन प्रोग्रामचे फोटो आहेत जिथे शिवशक्ती रेकी या नावाने हा प्रोग्राम घेतला जातो. ओके. सो हे काही फोटोज आहेत, हे बघा, त्यांचे लोकांचे एक्सप्रेशन तुम्ही बघा. ओके. आणि हे अशा प्रकारे ते ऑफलाईन प्रोग्राम होतात. तर आता मुंबईला आहे आणि नाशिकला आहे येणाऱ्या आयुष्यामध्ये. ओके. सो आजच्या डे 1ला आपण काय शिकणार आहोत, ओके, हे फार इम्पॉर्टंट आहे. सो डे 1ला आपण शिकू कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड काय असते. हे तुम्हाला माहीतच असेल बऱ्यापैकी, पण तरीही थोडंसं रिव्हिजन मी देईन. रेकी काय आहे, ज्याच्यासाठी तुम्ही इथे आले आहात, रेकी काय आहे, आणि रेकी आपल्या जीवनात कशी हेल्प करेल आपल्याला, कशी ही आजपासून हेल्प करायला सुरुवात करेल तुम्हाला. आजपासून, हा क्लास संपायच्या आधी त्याचा अनुभव देणार आहे मी तुम्हाला. ओके. सो डोंट वरी. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ वर्ड, जे शब्द आपण बोलतो किंवा ऐकतो त्याचं काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. ओके. सो बिफोर गोईंग अहेड, एक छोटासा 2 प्रश्न विचारायचे आहे मला तुम्हाला. ओके. पहिला प्रश्न, पहिला प्रश्न पटकन असं चॅटबॉक्समध्ये जाऊन असं बटनवर हात ठेवा तुम्ही. ओके. हां, म्हणजे वेळ जाणार नाही आपला. ओके. पहिला प्रश्न, किती लोकांना रेकी बद्दल माहीत नाही? त्यांनी फक्त मी टाईप करायचं. रेकी बद्दल माहीत नाही, झिरो नॉलेज. टाईप मी. ओके. बरेच लोक आहेत, आपली बंधू भगिनी बरेच आहेत. काय हरकत नाही, या 3 दिवसात तुम्हाला पक्क नॉलेज भेटून जाईल. डोंट वरी. आणि अनुभव पण, दोन्ही पण गोष्टी. चला ठीक आहे. ओके ओके, समजलं मला. स्टॉप स्टॉप. नंबर 2 प्रश्न, तुम्ही कुठल्या सिटीमधून आता इथे जॉईन झाले आहात? तुमच्या सिटीचं नाव टाईप करा. टाईप युअर सिटी नेम इन द चॅट बॉक्स. पुणे, 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 अहमदनगर, अकोलाचे आहे. व्हेरी गुड. कोल्हापूर, पुणे, ठाणे, पनवेल, सांगली, कोल्हापूर, मुंबई, वडोदरा, ओ माय गॉड, गुजरात, डोंबिवली, ठाणे, सोलापूर, अहमदनगर, कर्नाटका, अरे बापरे, उस्मानाबाद, अमरावती, कारंजा, वाशिम, अरे बापरे, मुंबई, लोणार, लोहारा, धाराशिव, धाणे, बुलढाणा, व्हेरी गुड, वसई, हा हे कोणतं नवीन गाव आहे? आवाज खूप कमी येतोय. हे नवीन गाव आहे का? चिपळूण. ओके. ठाणे. ठीक आहे. डोंबिवली, मुंबई. ओके. श्रीरामपूर. थँक्यू सो मच. छत्रपती संभाजीनगर. थँक्यू 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 एव्हरीबॉडी. हां, आता गुड न्यूज अशी आहे की येणाऱ्या 1 वर्षाच्या आतमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात जाऊन रेकीबद्दलचे अवेअरनेस कॅम्प आम्ही घेणार आहे. आणि तुम्हाला तुमची फायद्याची गोष्ट सांगतो मी पुढे जाण्याआधी. तुम्ही जर का रेकी शिकले, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3, तर तुम्ही आमच्यासोबत जुळून तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या सिटीमध्ये
तुम्ही इतरांना ही गोष्ट शिकवू शकता. ओके. आणि त्याच्यासाठी संपूर्ण मदत जे काही पाहिजे तुम्हाला, ते आमच्याकडून दिली जाईल. जे काही तुम्हाला पाहिजे, ऑनलाईन तुम्हाला शिकवायचं असेल किंवा ऑफलाईन जे काही असेल, ते आम्ही तुम्हाला देणार आहोत. ओके. सो हे गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. आम्ही ते येणारच आहोत. पण प्लस साईड बाय साईड, म्हणजे तुम्ही सोमवार ते शनिवार जरी काम करत असाल तर रविवारी तुम्ही हे काम करू शकता. याच्यामध्ये दोन गोष्टी होतील. एक तर तुम्ही समाजसेवा पण करू शकाल आणि त्या समाजसेवेमधून तुम्हाला पैसे पण मिळतील, रिस्पेक्ट पण मिळेल आणि आशीर्वाद पण मिळतील लोकांचे. ओके, इज दॅट क्लिअर? चलो आगे बढे. व्हेरी नाईस. थँक्यू, थँक्यू सो मच. ज्यांनी ज्यांनी टाईप केलं सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. सर्वांचे नावं घेणे तर शक्य नाही, पण खरंच खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. चला पुढे जाऊया. व्हेरी गुड. आत्ता थोडी स्पीड वाढवणार आहे आपण. ओके, ठीक आहे. रेडी आहात स्पीड वाढवण्यासाठी? ओके. सो रेकी शिकण्याआधी काहीतरी अजून शिकणं फार गरजेचं असते. ते काय आहे? ते आहे माइंडला खाली करणे. ओके. जसं एखाद्या पाटीवर लिहिण्याच्या आधी आपण काय करतो, त्या पाटीला पुसतो आधी आणि मग त्याच्यावर लिहितो. तसंच तुम्हाला रेखी जर का शिकायची आहे तर ते सुरू करण्याआधी त्याच्या आधी काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. आणि ते काय केलं पाहिजे, ते एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पेन आणि पेपर लागेल. ओके. सो माझं पहिलं वाक्य आहे, हील युअर सेल्फ फर्स्ट टू हील अदर्स. खुद का पेट जब तक भरा नहीं है ना भगवान, ओके, सो दूसरों का पेट नहीं भर सकते हम. त्यामुळे पहिले स्वतःला हील करायचं, नंतर इतरांवर जायचं. ओके. सो हील युअर सेल्फ फर्स्ट टू हील अदर्स. स्वतःला पहिले हील करायचं, दुसऱ्यांना हील करण्याआधी. तर त्यामुळे पटकन आता एक आहे ना, छान पेपर आणि पेन घ्या पटकन. एक छोटी ॲक्टिव्हिटी करायची आहे. मी सांगितलं ना तुम्हाला की ब्रेन बंद 1.5 तास. फक्त जे सांगेल ते करा पट 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 आणि मग बघा गंमत कशी होते. ठीक आहे, घेतलं पेन पेपर? चला त्याच्यावर लिहा पटकन. विचार करून थोडासा थोडासा विचार करा, 2 मिनिटं घ्या, की आयुष्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला परमनंटली डिलीट करायच्या आहेत. उदाहरणार्थ, बॉडीमध्ये होणारा एखादा पेन आहे ना, हात दुखतो, पाय दुखतो, पोट दुखतो, मान दुखते, कंबर दुखते, वाटेवर, ते परमनंटली सोडायचं आहे तुम्हाला. नंबर 2, नेहमी नेहमी येणारा पैशाचा प्रॉब्लेम परमनंटली काढून टाकायचा आहे. नंबर 3, रिलेशनशिपमध्ये काय अडचणी असतील ते परमनंटली काढून टाकायचं आहे. नंबर 4, एखादा व्यक्ती असेल जो खूप त्रास होत आहे त्याचा, परमनंटली काढून टाकायचा आहे. एखादं नातं असेल, परमनंटली काढून टाकायचं आहे. एखादी सिच्युएशन असेल की जी वारंवार 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 आठवते आणि त्याच्यामुळे आपलं डोकं खराब होते आणि त्याच्यामुळे आपण आता प्रेझेंट लाईफ जगू शकत नाही बरोबर, परमनंट काढून टाकायचं आहे. सो अशा काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला असं वाटतं की काढून टाकायच्या आहेत मला परमनंटली, पटकन लिहायचं आहे तुमच्या पॅडवर, जे काही असेल ते नोटपॅडवर. लिहिलं? 4 ते 5 गोष्टी असतील, जास्त काही नसेल. नंतर मग ही होमवर्कसाठी तुम्ही ही एक्सरसाइज करा. मग मन भरून लिहा त्याच्यात 10 गोष्टी 15 गोष्टी. आता 4 5 गोष्टी लिहायच्या खूप महत्त्वाच्या आहेत, की ज्या इमिजिएट पाहिजे नाही तुम्हाला, इमिजिएट यू वॉन्ट टू रिमूव्ह फ्रॉम युअर लाईफ. थोडीफार इंग्रजी जमते ना, म्हणजे समजते ना? मान हलवून सांगा जरा. गुड. चलो, थँक्यू. लिहिलं पटकन? चला. आता काय करा माहिती आहे का, तो कागद जरा घ्या, फाडा तो कागद, म्हणजे त्या वहीमधून फाडा आणि त्याला टिअर करा, त्याला फाडून टाका. ओके. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दाखवतो. ओके, समजा हा कागद आहे माझ्याकडे. ओके, हा माझ्याकडे कागद आहे. तर याला तुम्ही काय करा, असं फाडून टाका. ओके, बारीक बारीक तुकडे करा त्याचे. ओके. आणि त्या तुकड्यांना असं हातामध्ये पकडा, दोन्ही हातामध्ये. ओके. बघू नका राहुल सर, करा हो. राहुल सर बघत आहेत. ठीक आहे, असं दोन्ही हातामध्ये पकडा आणि मनापासून. ओके. थोडासा वेळ लागेल तुम्हाला हे, कारण आज पहिलाच दिवस आहे, तर तुम्हाला ते अलाईन व्हायला थोडा वेळ लागेल, पण प्रयत्न करा, होऊन जाईल. ओके. 3 दिवसात होऊन जाईल आरामात. डोळे बंद करायचे आहे आणि मनातल्या मनात माझ्या मागं मागं म्हणायचं आहे की या ठिकाणी लिहिलेले वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती, या ठिकाणी लिहिलेल्या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती यांना माझ्या आयुष्यातून मी कायमचं काढून टाकतोय. यांना माझ्या आयुष्यातून मी कायमचं काढून टाकतोय. डिलीट, डिलीट, डिलीट. ओके. आणि आता हे जे कागद आहे, ओके, डोळे उघडायचे. हे जे कागद आहे हे थोड्या वेळाने जेव्हा तुमची बॅच संपून जाईल, याला मस्त असं जाळून टाका आणि त्याची राख कुठेतरी झाडामध्ये वगैरे कुठेतरी फेकून टाका किंवा फ्लसमध्ये टाकून द्या. बरं, हे एकदा केल्याने होणार नाही हां, हे पण सांगतो मी. हे तुम्हाला पुढचे
21 दिवस करावं लागेल रोज, डेली. ओके. ठीक आहे. मग सांगा मला की काय फरक पडतो. आता दुसरं काम करायचं पटकन. घ्या पटकन दुसरं पेज घ्या. पेज फाडू नका आता. आता पेज फाडायचं नाही. ज्या वहीत आहे त्या वहीतच ठेवायचं. ओके. आणि त्याच्यावर लिहा आता की काय पाहिजे आयुष्यात. थोडा 1 मिनिटाचा वेळ घ्या, 30 सेकंदाचा वेळ घ्या, डोळे बंद करा आणि विचार करा की काय पाहिजे आयुष्यात. ओके. लाईफ कैसी चाहिए आपको. कसं पाहिजे आयुष्य. काय पाहिजे आयुष्यात. ओके. लिहा जरा. 2 4 5 गोष्टी लिहा. पटपट लिहा. कान माझ्याकडे ठेवू शकता तुम्ही लिहिताना. बघा मी जेव्हा विचारलं होतं ना स्वतःला काय पाहिजे, पहिले तर वर वर उत्तर आले. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पैसा पाहिजे. ओके. हे वरवरचे उत्तर आहे. ओके. 2 BHK पाहिजे, 5 BHK पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. हं? पण जेव्हा डीप जातो जातो आपण डीप, ओके, तेव्हा एकच उत्तर येईल. तुम्ही पण बघा आज रात्री विचार करून. मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. जेव्हा डीप जाल ना तुम्ही, मी 200% सांगतो तुम्हाला उत्तर एकच येईल. सुख पाहिजे. काय पाहिजे. सुख, आनंदी जीवन पाहिजे. पैसा नसला तरी चालते, मोठी गाडी नसली तरी चालेल, जास्त पैसा नसला, जास्त मोठं घर नसलं तरी चालेल. ज्या घरात मी येतो तिथले जे परिवार आहे, तिथले जे फॅमिली मेंबर आहे, त्यांना बघून मला आणि मला बघून त्यांना आनंद झाला पाहिजे. दॅट्स ऑल. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे. काय म्हणता, किती लोक ॲग्री करतात त्यांनी जरा AG टाईप करायचं चॅट बॉक्समध्ये. टाईप AG इन द चॅट बॉक्स. AG फॉर ॲग्री. ओके. आता काहीतरी वरवर येईल मला माहित आहे. 200 करोड पाहिजे, 3 कंपन्या चालू करायच्या आहे, मर्सिडीज घ्यायची आहे, वगैरे वगैरे वगैरे. ओके. हां, मी ते सगळं केलं आणि नंतर मला समजलं की हे काहीच कामाचं नाही. ओके. सो टुडे आय एम ड्रायव्हिंग मर्सिडीज. आय हॅव मर्सिडीज. आय हॅव 4 कंपनीज इन पुणे. ते सगळं केलं मी आधी. उभं केलं, खूप मेहनत केली, खूप धावपळ केली. आता मला समजतं की काहीच नाही. फक्त काय पाहिजे, अपना परिवार, अपने 2 बच्चे और अपनी एक बीवी और अपने माँ बाप, बस. ये खुश चाहिए. ओके. सो ठीक आहे, कोई बात नाही. ते करणं काही चुकीचं नाही आहे. माझं म्हणणं काय, मटेरियलिस्टिक लाईफला जगणं हे काही चुकीची गोष्ट नाही आहे. बिलकुल अचीव केलं पाहिजे, बिलकुल ते गेले पाहिजे पुढे. मी पण ते तुम्हाला सांगेल की अचीव करा. ओके. क्या है ना, वो जब तक नाही करते ना तोपर्यंतच असते ते. ठीक आहे. लिहिले 4 5 गोष्टी तुम्ही. चला. ज्ञान काही देत नाही मी तुम्हाला जास्त. लिहिले. हां. चला हात ठेवा त्याच्यावर. असा हात ठेवा, उजवा हात ठेवा त्याच्यावर. उजवा हात ठेवा. हां. क्लोज युअर आईज एव्हरीबडी. क्लोज युअर आईज. और बोलो अभी मन ही मन में इथे लिहिलेल्या सर्व वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती, वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती यांना मी माझ्या आयुष्यामध्ये, यांना मी माझ्या आयुष्यामध्ये दररोज आकर्षित करत आहे. दररोज आकर्षित करत आहे. आणि बघा, हे पण तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या काही 4 5 गोष्टी तुम्ही लिहिल्या ना, त्याच्यामधली एक तरी गोष्ट लवकर होऊ शकते त्यातली. म्हणजे छोटी मोठी असेल तर लगेच होऊन जाईल. ओके. आता खूप मोठं मोठं लिहिलं असेल तुम्ही तर ते नाही माहीत मला. पण छोटी मोठी जर एखादी गोष्ट लिहिली असेल, एखाद्याने लिहिली असेल की मला आयफोन पाहिजे, एखाद्याने लिहिलं असेल की मला जॉब लागला पाहिजे नवीन, असं काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर बघा, तुम्हाला लगेच त्या 21 दिवसात रिझल्ट मिळू शकतो. पण तुम्हाला हे रोज करावं लागेल. आणि नंबर 2 नियम काय आहे, समर्पण भावनेत करावं लागेल. असं नाही की हां घेतलं पुस्तक लिहिलं हां ठीक आहे, मग तर काही नाही, मग तर आयुष्यभर लिहित राहा, कुछ नहीं होने वाला. ठीक है. अभी मेरे साथ ये कैसे काम किया वो भी दिखाऊंगा मैं आपको आगे. ठीक आहे. रेडी आहे जायचं पुढं. चला. आता पटकन एक ऍक्टिव्हिटी करू की आपले शब्द आपल्यासाठी कसे मॅटर करतात. कारण काय, मला थोडेसे काही लोक झोपताना दिसत आहे. माझ्या बोलण्याने त्यांना झोप येते वाटते. ओके. चला बघा, छान छान तो पण आला आपला ऐकायसाठी, ब्लॅक ब्लॅक कलरचा डॉगी. आपला लेक्चर आवडलं वाटते त्याला. ओके. चला बसा. नॉर्मल बसायचं सर्वांनी. स्ट्रेट बसायचं आहे. ओके. आता एक ॲक्टिव्हिटी करायची आहे आपल्याला की आपले शब्द बघा आपल्या बॉडीवर कसा इम्पॅक्ट करतात आणि आपली बॉडी कशी एकदम रिॲक्ट करते पटकन. काही सेकंदामध्ये आपली बॉडी कशी रिॲक्ट करते. मी जो तुम्हाला शब्द दिलाय की आज सेशन व्हायच्या आधी मी तुम्हाला अनुभूती देणार आहे, ते अनुभूती बघा तुम्ही आता. ओके. त्याची ही पहिली स्टेप आहे फक्त. लगेच बघा आपली बॉडी कशी रिॲक्ट करते आपल्या शब्दांना ऐकल्यावर. 200% इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी. ओके. मी सांगेल तसं करायचं आहे. उजवा हात जो आहे आपला, तो असा समोर घ्यायचा आहे सर्वांनी. उजवा हात. उजवा हात असा समोर घ्या, एकदम स्ट्रेट. स्ट्रेट समोर घ्या. आणि तसा स्ट्रेट स्ट्रेट हळूहळू 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 असा मागं जाऊ द्या. मान फिरवायची नाही. मान नाही फिरवायची, फक्त हात जाऊ द्यायचा मागं 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 मागं. कुठपर्यंत जाते बघा. आणि जेव्हा तुम्हाला इथे एल्बो म्हणजे काय म्हणतात तिकडे खांद्यावर जेव्हा तुम्हाला त्रास व्हायला लागेल की दुखायला लागेल, त्या ठिकाणी थांबून जायचं.
किती जातो मागे बघा जरा. गेला. ओके. आता जरा त्या हाताकडे मान फिरवून बघा कुठपर्यंत गेला तो. आणि तो पॉईंट नोट डाऊन करा की कुठपर्यंत गेला. जास्त स्ट्रेस नाही करायचं, जेवढा जाते तेवढा. ठीक आहे. ओके, एवढं फिरू नका सुष्मिता मॅडम. तुम्ही तर अशा पूर्ण फिरल्या. हे चिटिंग आहे. दिस इज चिटिंग हा. मान फिरवायची हो फक्त. फक्त अशी मान फिरवायची. पूर्ण फिरणार तुम्ही तर मग तर असा हात फिरून येते इकडून. ठीक आहे. ओके. चलो, कम बॅक एव्हरीबॉडी. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. 100%. ओके. एक टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्या. टेक अ डीप ब्रेथ इनसाइड. होल्ड करा, त्या ब्रेथला होल्ड करा, त्या श्वासाला होल्ड करा आतमध्ये. आणि जेव्हा तुम्ही होल्ड करू शकणार नाही त्यावेळेस सोडून द्या तोंडावाटे. फोर्स नाही. ओके. आणि आता माझ्या मागे मागे मनातल्या मनात म्हणा, आय एम पॉवरफुल. आय एम पॉवरफुल. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. आय कॅन डू एनिथिंग. आय कॅन डू एनिथिंग. Anything and everything is possible for me. Anything and everything is possible for me. My God is always with me. My God is always with me. I believe in myself. Yes, I believe in myself. Yes, I can do anything. Yes, I can achieve whatever I want. Yes, I can achieve whatever I want. इकडे तिकडे बघायचं नाही. स्क्रीनवर बघायचं फक्त. डोळे उघडायचे. आणि पटकन जसा हात समोर घेतला होता उजवा तसा समोर घ्यायचा. बाकी कुठंच बघायचं नाही इकडे तिकडे. उजवा हात समोर घ्यायचा. आणि जे वाक्य तुम्ही बोलले होते, आय एम पॉवरफुल, आय बिलीव्ह इन माय सेल्फ, पटकन हात मागं घ्यायचा. पटकन. आणि बघा पहिल्यापेक्षा जास्त गेला का, येस नो. ज्यांनी गेला त्यांनी असा थम्सअप दाखवा. ज्यांचा गेला त्यांनी थम्सअप दाखवा. किती लोकांचा गेला बघा. मोर दॅन 90% पीपल हॅव डन. ओके. हे क्या हुआ अभी. काही एक्सरसाइज केली का तुम्ही. काही व्यायाम केला का तुम्ही. काय केलं तुम्ही. तुम्ही माइंडचा व्यायाम केला. माइंड योगा. ओके. तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह बोलले आणि तुमच्या शब्दाचा बघा कसा तुमच्या बॉडीवर लगेच इम्पॅक्ट झाला. झाला की नाही. आपण हजारो अशा कहाण्या ऐकलेल्या आहेत की लोकांनी अशक्य त्या गोष्टी शक्य केल्या. राईट. सो ही आहे बेसिक सुरुवात तुमच्या रेकीची. यू अंडरस्टँड. सो येस, इट इज मॅजिक. आणि हे मॅजिक तुम्ही पण करू शकता. उद्या लगेच करा हे मॅजिक ऑफिसमध्ये, घरामध्ये. है ना. त्याला म्हणा असा हात कर मागे, डोळे बंद कर असं म्हण, आणि मग बघा त्याचा हात लगेच पुढे जाईल. तुम्ही पण जादूगार होऊ शकता उद्याच. मी तुम्हाला जादूगार करून देतो 3 दिवसात. टेन्शन घेऊ नका. ओके. व्हायचं की नाही जादूगार. ओके. चलो आगे बढ़े. चलो, थोड़ा हंस लिया करो यार. हंसने के लिए पैसे नहीं लगते. हाँ. हाँ, वेरी गुड. चलो आगे बढ़े. सो व्हाट वी थिंक वी बिकम. जो भी हम सोचते हैं ना, वो होता है हमारे साथ, और वैसे ही होता है. ओके. मेरे साथ कैसे हो वो भी मैं दिखाऊंगा आपको. आता आपण जाऊया कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडवर. जास्त टाइमपास करणार नाही. एकाच मिनिटात सांगतो तुम्हाला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस काय आहे. कॉन्शियस म्हणजे ते जे तुम्ही आता मला ऐकत आहात त्याला म्हणतात कॉन्शियस माइंड. मी बोलतोय तुम्ही ऐकताय, हा कॉन्शियस आहे. जसा 9:30 वाजता क्लास बंद होईल, तुम्ही मस्त जेवण कराल आणि मस्त बेडवर झोपायला जाल, त्यावेळी जो सागर गारवे तुमच्या डोक्यात फिरणार आहे, खरंच बरोबर सांगितलं का हे नाही. खरंच असं असते का. तो आहे तुमचा सबकॉन्शियस माइंड. जो झोपल्यावर विचार करेल की मी बरोबर होतो की नाही, आणि तो त्याच्यावर चर्चा करेल. ठीक आहे. तो आहे सबकॉन्शियस. तर सायंटिस्ट असं म्हणतात की आपल्याकडे जो कॉन्शियस माइंड आहे तो 10% आहे फक्त. आणि जो सबकॉन्शियस आहे तो 90% आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही आपण आपल्या आयुष्यामध्ये करतो किंवा मिळवतो, हे फक्त आणि फक्त कशामुळे होते. कशामुळे होते. आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळे आपण मिळवत असतो. ठीक आहे. त्याला मराठीमध्ये चेतन आणि अवचेतन मन सुद्धा म्हटलं जाते. मग या अवचेतन मनाचा म्हणजे या सबकॉन्शियस माइंडचा जर आपण जास्तीत जास्त वापर केला, तर असं म्हणतात की ते तुम्ही लवकरात लवकर टाईप करण्यात वेळ घालवू नका. अर्चना मॅडम इकडे लक्ष द्या. फोकस ऑन दी लेक्चर. ओके. सो सबकॉन्शियस जर का तुम्ही जास्तीत जास्त वापर केला सबकॉन्शियसचा, तर तुम्ही त्या गोष्टी पटापट मिळवू शकता ज्या तुम्हाला मिळवायच्या आहेत. त्यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जाते. त्यालाच मॅनिफेस्टेशन म्हटलं जाते.
ओके. आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? तर वयाच्या 18व्या वर्षापासून, जवळजवळ 16व्याच पकडू आपण, पण 18व्या पकडतो मी, 2 वर्ष, 18व्या वर्षापासून मी ह्या गोष्टी करतोय आणि त्या गोष्टी माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत आणि आजही येत आहेत. ओके. त्याचं प्रूफ पण मी तुम्हाला दाखवेल जाता जाता. ठीक आहे. कारण प्रूफ शिवाय बोलून उपयोग नाही, तर प्रूफ सुद्धा मी दाखवेल. ठीक आहे. सो 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तुम्हाला, मला, प्रत्येकाला. काय 3 गोष्टी काय काय करायच्या आहेत? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन, ह्या 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहे. रेकी सुद्धा आपल्याला ह्या 3च गोष्टी शिकवते, पण त्याची लेवल एक वेगळी आहे शिकवण्याची. त्यामुळे रेकी, जे आपण आता शिकणार आहोत थोड्या वेळामध्ये, हे एक असं सायन्स आहे की जे तुम्हाला जगामधलं सगळ्यात बेस्ट सायन्स आहे आणि इझिएस्ट सायन्स आहे, की जे तुम्हाला तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जाईल. अफॉर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. त्यामधला अफॉर्मेशन जो प्रकार आहे तो आत्ताच केला आपण 5 मिनिटं आधी. डोळे बंद केले, आपण काही अफर्मेशन म्हटलं, त्याला अफर्मेशन म्हणतात. व्हिज्युअलायझेशन म्हणजे जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे, जे मिळवायचं आहे, ते डोळे बंद करून तुम्हाला ते बघता आलं पाहिजे, त्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन. ओके. आणि मेडिटेशन म्हणजे काय आहे हे तुम्हाला शिकवून टाकेन मी आता, आज उद्या 1-2 दिवसामध्ये. ठीक आहे. सो ह्या 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या आणि 3 गोष्टी आपल्याला करायच्या. आता काही लोक म्हणतील, सर आम्ही तर मेडिटेशन करतो सर. तुम्ही जे मेडिटेशन करता ते वेगळं आहे. आता तुम्ही ह्या 3 दिवसात जे शिकणार आहात ते वेगळं आहे. ठीक आहे. आता पुढे आहे शब्द. आपले शब्द का बरं महत्वाचे आहे? कोण म्हणते असं की आपल्या शब्दांमध्ये पॉवर आहे? तर मसारू इमोतो म्हणून एक सायंटिस्ट होऊन गेले जपानमध्ये. त्यांनी काही प्रयोग केले, एक्सपेरिमेंट म्हणतात त्याला मराठीमध्ये. ते प्रयोग त्यांनी केले आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं द हिडन मेसेजेस इन वॉटर. त्यांनी पाण्यावर हे प्रयोग केले. तुम्ही आणि मी दररोज, आपण असं पाणी पित आहे असं जर का मी म्हटलं, तर कसं वाटेल तुम्हाला? तुम्ही काय म्हणाल? नाही हो सर, आमच्या घरचं पाणी तर खूप चांगलं आहे. पण मित्रांनो, जर का आपल्या घरामध्ये चिंता, भीती, काळजीचं वातावरण सतत राहत असेल, तर आपण असंच पाणी रोज पित आहोत. ओके. या मसारू इमितीनं काय केलं, एका ग्लासमध्ये पाणी ठेवलं आणि त्याला अफर्मेशन दिल्या, खराब खराब अफर्मेशन दिल्या, की तू वाईट आहे, तू असा आहे, तू तसा आहे. आणि नंतर मायक्रोस्कोपने त्या पाण्याला जेव्हा त्याने बघितलं, तर ते पाणी असं दिसत होतं. त्याने 21 दिवस त्या अफर्मेशन दिल्या. मग त्यांनी दुसरा प्रयोग करून बघितला, की त्याच पाण्याला त्यांनी चांगल्या अफर्मेशन दिल्या आणि 21 दिवसानंतर ते पाणी असं दिसायला लागलं. ही आहे शब्दांची ताकद. तर शब्द जे आहेत ते निर्जीव गोष्टीवरही तुमच्या काय करणार आहेत? काम करणार आहेत. तुम्ही जर रोज म्हणाल की माझी गाडी किती छान आहे, माझा मोबाईल काय मस्त चालतो, तर तो कधीच तुम्हाला त्रास देणार नाही. आणि तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, तर आज मोबाईल जवळ घ्या तुमचा. अनुभव खूप लोकांनी घेतलेला आहे हा. मला पैसे मागायचे नाही बरं का नंतर. मी फक्त तुम्हाला सांगत आहे. मोबाईल जवळ घ्या आणि असं म्हणा, काय फालतू मोबाईल आहे हा, काहीच कामाचा नाही, खूपच खराब आहे, असं म्हणा 2-3 दिवस. चौथ्या दिवशी जर त्या मोबाईलनं प्रॉब्लेम नाही दिला तुम्हाला, तर शर्यत लावतो मी कितीची. कारण काय केलं तुम्ही त्याला? बॅड अफर्मेशन दिल्या. मग ह्या गोष्टी जर वस्तूंवर काम करू शकतात, तर ह्या गोष्टी माणसावर काम करत नसतील का? येस नो? 200% काम करतात हे आपल्यावर. आत्ता फक्त 1 मिनिट, आपल्या जीवनाचा 1 मिनिट आठवा आणि विचार करा, की सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपण स्वतःला काय अफर्मेशन देतो? किंवा स्वतःशी जेव्हा कधी बोलतो तेव्हा आपण काय बोलतो? आपण हे बोलतो का, की अरे तू खूप जबरदस्त माणूस आहे, तू तर आयुष्यामध्ये खूप पुढे जाणार आहे, तू तर टाटा, अंबानी, बिर्ला त्यांना पण मागं टाकणार आहे, असं बोलतो का आपण? की आपण हे बोलतो की अरे तेरे को नहीं जमेगा यार, अपने बस का नहीं है यार, अपने माँ बाप कहाँ सपोर्ट करते हैं, अपने पास कहाँ पैसा है, आपली परिस्थिती काय, आपण करणार काय, असं बोलतो आपण? काय बोलतो आपण? मला वाटते की दुसरा पार्ट जो बोललो मी, तेच बोलत असू आपण. बरोबर आहे. मी पण तेच बोलत होतो. काय त्यात नवीन गोष्ट नाही आहे. मी काही फार हुशार नाही आहे. मी पण तेच बोलत होतो आजच्या 4 वर्ष आधी, 3 वर्ष आधी. ओके. पण जेव्हा मला हे असं, आज तुम्ही जसं माझ्या क्लासमध्ये बसले, असं मी कोणाच तरी क्लासमध्ये बसलो आणि जेव्हा मला ह्या गोष्टी समजल्या, त्या दिवशीपासून मी तो बदल केला आणि देवाच्या कृपेने तिथून जो बदल झाला, तो बदल तुमच्या समोर दाखवेल मी थोड्या वेळाने. मग तुम्हाला समजेल की खरंच हा बदल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला. सो मग हे जे शब्द आहेत, असे 51 शब्दाचं आम्ही एक पुस्तक बनवलेलं आहे. काय बनवलं? 51 शब्दांचं एक पुस्तक बनवलेलं आहे. त्याला नाव दिलेलं आहे
अमेझिंग 51. काय नाव दिलेलं आहे? अमेझिंग 51. तर त्याचं एक PDF आम्ही तुम्हाला देणार आहोत, पण ते सिलेक्टेड लोकांनाच देणार आहोत. त्याची जी किंमत आहे ते 499 आहे, पण तुम्हाला ते कम्प्लिटली फ्री मिळणार आहे जर का तुम्ही एक टास्क केला तर. लिहून घ्या पटकन तुमच्या डायरीमध्ये. टास्क काय करायचा आहे तुम्हाला? सिम्पल. हा क्लास संपला की तुम्हाला असा मोबाईल समोर धरायचा आहे, जसा आरसा पकडतो आपण तसा, आणि त्याचा व्हिडिओ कॅमेरा चालू करायचा आहे, आणि आजचा क्लास कसा वाटला हे तुम्हाला 1 मिनिटात सांगायचं आहे. किती मिनिटात? 1 मिनिटात. 30 सेकंद ते 60 सेकंदात तुम्हाला सांगायचं आहे. तो व्हिडिओ बंद करायचा आणि तो ग्रुपवर टाकून द्यायचा. एवढं काम जर तुम्ही केलं तर तुमच्या पर्सनल नंबरवर हे अमेझिंग 51 नावाचं जे पुस्तक आहे PDF, हे तुम्हाला येऊन जाईल, ई बुक. याच्यामध्ये शब्द कसे आहेत बघा. जसं की आपण नेहमी वापरतो प्रॉब्लेम. अरे मला पैशाचा प्रॉब्लेम आहे, अरे मला हा प्रॉब्लेम, अरे मला तो प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेमच्या ठिकाणी तुम्ही चॅलेंजेस किंवा कन्सर्न हा शब्द वापरायला सुरुवात करा. बघा खूप सारा बदल होऊन जाईल. बिझी आपण म्हणतो की मी बिझी आहे, मी बिझी आहे. बिझी न म्हणता तुम्ही ऑक्युपाईड म्हणायला सुरुवात करा. असे 51 शब्द तुम्हाला दिलेले आहे. आपण म्हणतो की आय कांट डू इट. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हा विचार करा की हाऊ कॅन आय. मी करू शकत नाही हे म्हटल्यापेक्षा मी कसं करू शकेल असं म्हणायला सुरुवात केली तर आपण काही नवीन मार्ग आपल्याला दिसायला होतील. तर हे पुस्तक तुम्हाला काय होणार आहे? मिळणार आहे. जर जे लोक व्हिडिओ बनवून देतील आज त्यांना. ठीक आहे? क्लिअर आहे? ओके चला. सो आता आपण जाऊया पुढं. आता 3 वाक्य तुम्हाला दाखवणार आहे मी. वेळेची आपल्याकडे फार कमी आहे कारण कंटेंट आपलं खूप मोठं असते, म्हणून वेळेची कमी आहे. तर मी 3 वाक्य दाखवणार आहे पटापट तुम्हाला स्क्रीनवर. ते वाचायचे आहे तुम्हाला. डोळे बंद करून मनातल्या मनात रिपीट करायचं आहे, आणि बॉडीमध्ये काय फील होते ते फील करायचं आहे. ओके? रेडी? आर यू विथ मी? ओके. 3 वाक्य दाखवणार आहे, ते वाचायचे आहेत. बॉडीमध्ये काय फील होते ते बघायचं आहे, आणि मग आपण रेकी काय आहे हे समजण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत आता. ओके? शेवटचा पार्ट आहे आपला. ठीक आहे? रेडी? 1 2 3 गो. हिअर इज द सेंटेन्स इन फ्रंट ऑफ यू. तुमची थोडीशी मदत करून देतो, मी वाचून दाखवतो. मला जे पाहिजे आहे ते मला मिळत आहे, आणि अगदी सहज मिळत आहे. डोळे बंद करायचे, हे सेंटेन्स रिपीट करायचं. मला जे पाहिजे आहे ते मला मिळत आहे आणि अगदी सहज मिळत आहे. आणि आपल्या बॉडीच्या मुवमेंट्स काय करायचे आहे? ऑब्झर्व करायचे आहेत. हळूहळू आपल्या बॉडीमध्ये काय बदल होतोय ते बघायचं आहे. आपल्या बॉडीमध्ये, आपल्या स्पंदनांमध्ये, आपल्या हार्टबीटमध्ये काय फरक पडतोय ते बघायचं आहे. नंबर 2 वाक्य आहे, माझा स्वतःवर आणि माझ्या ईश्वरावर संपूर्ण विश्वास आहे. मी दररोज अधिक शक्तिशाली होत आहे. माझा स्वतःवर आणि माझ्या ईश्वरावर संपूर्ण विश्वास आहे, आणि मी दररोज अधिक शक्तिशाली होत आहे. फील करा. फील बघा आतमध्ये काय फरक पडतोय बॉडीमध्ये. ओके? आणि शेवटचं जे वाक्य आहे ते आहे, माझ्यावर येणारी प्रत्येक परिस्थिती ही काही क्षणाची आहे. माझ्यावर येणारी प्रत्येक परिस्थिती ही काही क्षणाची आहे. मला संपूर्ण विश्वास आहे की मी त्यामधून मार्ग काढेल. मला संपूर्ण विश्वास आहे की मी त्यामधून मार्ग काढेल. ओके? नाव सी युअर बॉडीज. बॉडीचं जी हालचाल आहे ते बघा. बॉडीमध्ये काय फरक जाणवतोय ते बघा. ओके? आणि एक वाक्य लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. ते वाक्य आहे, व्हॉट एव्हर इज हॅपनिंग विथ मी, इट इज फॉर मी. आयुष्यामध्ये जे काही होत आहे, जसं काही होत आहे, ज्या काही सिच्युएशन समोर येत आहेत, जे काही लोक येत आहेत, जे काही लोक सोडून जात आहेत, इट एव्हरीथिंग इज हॅपनिंग फॉर मी. हे प्रत्येक गोष्ट कोणासाठी होत आहे? माझ्यासाठी होत आहे, माझ्या बेटरमेंटसाठी होत आहे. ओके? सो हमेशा कुछ भी हो, एक सेंटेंस याद रखना. वो सेंटेंस है, इट्स ओके जिंदगी. लिख लो पटकन. पटकन लिहायचं. इट्स ओके जिंदगी. चला. सो आता जाऊया आपण रेकीकडे. ओके? सो इथपर्यंत सेशन आवडलं? ठीक होतं? 49 मिनिट्स झाले. ओके? शेवटचे 20 मिनिटं आपलं एक मेडिटेशन असणार आहे. ओके? जे की खूप पॉवरफुल मेडिटेशन आहे, आणि पहिल्याच दिवशी त्याच्यामध्ये तुम्हाला तो फरक दिसणार आहे. सो आता पटकन आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ. आता थोडी माझी स्पीड वाढणार आहे, मी बिलकुल थांबणार नाही. समजलं का? नाही समजलं का? मी काहीच विचारणार नाही. तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके? सो 7 चक्र. रेकी म्हणजे काय? 7 चक्र आपल्या बॉडीमध्ये, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये 7 चक्र आहे. अगदी जे काल जन्मलेलं बाळ आहे त्याच्या बॉडीमध्ये सुद्धा 7 चक्र आहेत. आणि हे 7 चक्र काय आहेत, कुठे आहेत, कसे आहेत, त्याचं नाव काय आहे, हे सगळं आपण उद्या समजून घेणार आहोत पहिल्या 20-25 मिनिटामध्ये उद्या. ठीक आहे? आज आपण समजून घेणार नाही, पण या 7 चक्रांवर ही संपूर्ण रेकी आहे, आणि या 7 चक्रांवर आपलं संपूर्ण काय आहे? आयुष्य आहे. सो आज आपण रेकी प्रथमा म्हणजे रेकीची पहिली डिग्री शिकतोय, ज्याला आपण पहिली लेवल म्हणतो. रेकीमध्ये तशा टोटल 5 लेवल आहेत. किती?
5 लेवल. पण त्या 5 पैकी 3 लेवल जे आहेत ह्या नॉर्मल माणसाला कंपल्सरी आहे. नॉर्मल माणूस म्हणजे ज्या लोकांना फक्त स्वतःसाठी काम करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी 3 लेवल शिकायचे आहे. पण ज्याला या रेकीमध्ये मास्टर व्हायचं आहे, खूप जास्त नॉलेज घ्यायचं आहे, ग्रॅज्युएशन करायचं आहे, ओके, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, त्यांनी 5 लेवल करायचे. पण ज्याला ॲटलिस्ट फक्त ग्रॅज्युएशन झालं पाहिजे बाबा आपलं बस, तर त्यांनी 3 लेवल केल्या पाहिजे कमीत कमी. तर आता तुम्ही पहिली लेवल शिकत आहात, रेकी प्रथमा. आता स्पीड वाढते आहे. सो रेकीचा अर्थ काय आहे? रेक म्हणजे काय आणि की म्हणजे काय? रेकी हा एक जापनीज शब्द आहे आणि याची जपानमध्ये सुरुवात झाली होती. याला स्पिरिच्युअल एनर्जी असं म्हटलं जाते. रे म्हणजे स्पिरिच्युअल आणि की म्हणजे शक्ती आणि एनर्जी. ओके. सो प्राकृतिक चेतना, आध्यात्मिक शक्ती किंवा स्पिरिच्युअल एनर्जी असं तुम्ही याला म्हणू शकता. स्पिरिच्युअल का म्हणतात याला? कारण ही आध्यात्मिक शक्ती आहे. ओके. आणि याचा वापर फक्त माणूस नाही, अच्छे चांगले चांगले डॉक्टर फॉरेन कंट्रीजमध्ये, मोठे मोठे हॉस्पिटल्स, भारतामध्ये टाटाचं जे हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये, इवन त्या ठिकाणी सुद्धा टाटा मेमोरियल, त्या ठिकाणी सुद्धा याचा बरेच डॉक्टर लोक वापर करतात. तिथले एक दोन डॉक्टर लोक आमच्याकडे येऊन सुद्धा शिकून गेले. ओके. तिथले जे कर्मचारी आहेत ते. ओके. सो बरेच लोक, इवन सेलिब्रिटीज, मोठे मोठे सेलिब्रिटीज, यूट्यूब स्टार, हे सगळे लोक रेकीचा वापर करतात त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये. फक्त कोणी सांगत नाही, कारण सिक्रेट कोणी सांगत नसते. पण आता काय झालं की आता बऱ्याचशा गोष्टी ह्या बाहेर यायला लागलेल्या आहेत. ओके. सो आता आपण पटापट समजून घेऊ रेकी म्हणजे काय आहे. माइंड, बॉडी आणि सोर्स. माइंड म्हणजे आपला माइंड, आपलं डोकं. बॉडी म्हणजे आपलं शरीर. आणि सोर्स म्हणजे ती ऊर्जा. ह्या तिघांचं जेव्हा कॉम्बिनेशन होते तेव्हा रेकी काम करते. ह्या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय आहे? रेकी आहे. ओके. सो रेकी म्हणजे काय? तर रेकी एक जीवन जगण्याची कला आहे. जीवनात सुख निर्माण करणारी एक एनर्जी एनर्जी आहे. मी थोडा वेळ आधीच सांगितलं होतं, जर का तुम्हाला आठवत असेल तर. तिथं काय लिहिलेलं आहे त्याच्यावर लक्ष देऊ नका, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, कान ठेवा इकडे, तरी बस झालं. मी तुम्हाला थोड्या वेळ आधीच सांगितलं होतं की रेकी जेव्हा तुम्ही जगायला सुरुवात कराल, येणाऱ्या 30 ते 90 दिवसामध्ये तुमचं आयुष्य बदललेलं तुम्हाला जाणवेल. ज्या काही अडचणीमध्ये तुम्ही असाल तिथून आपोआप निघाल्यासारखं तुम्हाला वाटेल. तुम्हालाही समजणार नाही की हे काय होत आहे. मग तुम्ही म्हणाल की सर काहीतरी मॅजिक होत आहे. मग मी तुम्हाला पुन्हा म्हणेल की हे मॅजिक नाही, हे सायन्स आहे. जसं मी आता म्हणतोय. ओके. ठीक आहे. सो सायंटिफिक एनर्जी हिलिंग पद्धती याला म्हणतात, ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला हील करता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला हील करता, जे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जाते, जेव्हा तुम्ही स्वतःला हील करता आपोआप तुमच्या आजूबाजूच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या बदलायला सुरुवात होते. सो ब्रह्मांडाचं रहस्य समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे. रिकी हा जापनीज शब्द आहे आणि जपानमध्ये याची सुरुवात झालेली आहे. पण खूप जास्त अभ्यास केल्यावर, खूप जास्त लोकांशी बोलल्यावर माझ्या अशा लक्षात आलं की रेकीची सुरुवात ही भारतामध्ये झालेली आहे 2500 वर्षापूर्वी. अश्विनी ऊर्जा म्हणून आपल्या वेदांमध्ये अश्विनी ऊर्जा ह्या नावाने रेकी होती. पण ह्या लोकांनी काय केलं? आपलं सगळं काही चोरून तिकडे घेऊन गेले आणि त्याला पॉलिश करून आपल्यालाच आणून विकून टाकलं डबल. येस नो? असंच होते, बरोबर आहे ना? योग योग अभ्यास हे भारताचं आहे. पण ते योगचं जेव्हा योगा केलं तेव्हा आपण ते चालू केलं, बरोबर आहे? असं आहे. पण जे काही असो, पण आज मुद्दा हा आहे की आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे, बस, बाकी काही नाही. सो रेकी जे आहे याला चीनमध्ये ची म्हणतात, इंग्रजीमध्ये याला होली स्पिरिट म्हणतात आणि भारतीय भाषामध्ये याला प्राण ऊर्जा असं म्हटलं जाते. ही एक ऊर्जा वळवण्याची प्रक्रिया आहे, ज्याच्या माध्यमातून काय होते की जो एक्सपर्ट व्यक्ती आहे, जो या गोष्टी शिकलेला आहे, ज्याने दीक्षा घेतलेली आहे, तो काय करतो? तुमच्याकडे त्या ऊर्जेला काय करतो? वळवण्याचं काम करतो. ओके. तर ती ऊर्जा तुम्ही पण वळवू शकता, तुम्ही पण ती दीक्षा घेऊ शकता, तुम्ही पण त्या गोष्टी सगळ्या शिकू शकता. आज ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण हा एकमेव असा कोर्स आहे जगामध्ये, जगाच्या पाठीवर, की जो तुम्ही यूट्यूबवरून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून शिकू शकत नाही. कारण या कोर्सची जोपर्यंत तुम्ही दीक्षा घेत नाही, कुठल्याही गुरुकडून, कुठल्या ना कुठल्या गुरुकडून जोपर्यंत तुम्ही दीक्षा घेत नाही, तोपर्यंत त्या ऊर्जेचा संचार तुमच्यामध्ये चालू होत नाही. आजच दुपारी मला एक फोन आला होता. आमचे स्टुडंट आहेत, त्या मॅडम म्हणत होते की सर मी ऑक्टोबर महिन्यामध्ये कोर्स केला म्हणे. कधी केला? ऑक्टोबर 2024 मध्ये. पण आता हा कोणता चालू आहे महिना? मे महिना चालू आहे. जून चालू झाला समजा, सॉरी, जून महिना चालू आहे. ते मॅडम म्हणे की मला अजूनही माझ्या अंगामध्ये, म्हणजे माझ्या बॉडीमध्ये किंवा माझ्या शरीरामध्ये ती ऊर्जा जाणवत नाही सर. का बरं जाणवत नाही? तर मी म्हणे 2-3 लोकांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं मला की तुम्ही जे दीक्षा घेतलेली आहे ती ऑनलाईन घेतली, तर तुम्ही ऑफलाईन घ्या दीक्षा, तेव्हा तुम्हाला तो संचार जाणवेल. तर हे या गोष्टीचं प्रूफ आहे.
असं नाही आहे की प्रत्येकासोबत असं होते. काही लोक, माझे काही विद्यार्थी असे आहे की ज्यांना ऑनलाईन दीक्षा दिली त्यांनाही ते फरक जाणवला. पण काही लोकांना नाही पडत फरक, तर त्यांना ते ऑफलाईन घेऊन जावं लागते. म्हणजे दीक्षा जोपर्यंत तुम्ही घेत नाही कुठल्या ना कुठल्या गुरुकडून, माझ्याकडून किंवा कुठल्याही गुरुकडून किंवा कुठल्याही ग्रँड मास्टरकडून, तोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये तो संचार तुम्हाला जाणवत नाही. किंवा काही लोकांना जाणवतो, काही लोकांना नाही जाणवत. ठीक आहे. सो त्यामुळे हा एकमेव असा कोर्स आहे जगाच्या पाठीवर की जो दीक्षेने पूर्ण होतो, शिकून पूर्ण होत नाही. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. याची सुरुवात कोणी केली? डॉक्टर मिकाऊ उसू यांनी सुरुवात केली. ते डॉक्टर मिकाऊ उसू हे जपानचे आहेत. यांचा जन्म 15 ऑगस्टला झालेला आहे. 9 मार्च 1926 रोजी त्यांचा मृत्यू झाला. यांना फादर ऑफ रेकी असं म्हटलं जाते. का बरं? कारण की यांनी सुरुवात केली, यांनी या गोष्टीचा काय केलं, याचा फाउंडर आहेत ते, त्याचा शोध लावला त्यांनी. ओके. अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून सुद्धा रेकीला ओळखलं जाते. फिजिकल, इमोशनल आणि मेंटल, म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक या तिन्ही गोष्टीवर हे रेकी काम करते. पण हळूहळू जसं जसं रेकी अधिक लोकांकडे जात राहिली, अधिक अधिक लोकांनी वेगवेगळे प्रयोग करून बघितले आणि मग असं लक्षात आलं की रेकी जीवनाच्या प्रत्येक गोष्टीवर काय करते, काम करते. तर डॉक्टर मिकाउसूची काय स्टोरी आहे, त्यांना कसं काय समजलं, त्यांना कसं काय माहीत की हे रेकी काय आहे, तर हे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो मी. यांनी काय केलं होतं, डॉक्टर मिकाउसू यांनी 21 दिवसाचा उपवास केला होता माउंट कुरियामा नावाच्या टेकडीवर जाऊन जपानमध्ये. आणि त्यांनी त्या युनिव्हर्सल एनर्जी जी आहे त्याला आवाहन केलं, विनंती केली की बाबा जर का अशी कोणती एनर्जी असेल तर त्याची मला अनुभूती व्हायची झाली पाहिजे, ती अनुभूती मला मिळाली पाहिजे. त्याआधी यांनी काय केलं की भारतामध्ये येऊन आणि वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन यांनी खूप जास्त अभ्यास केला. हे एका कॉलेजवर लेक्चरर होते आणि यांच्या एका विद्यार्थ्यांनी यांना विचारलं की सर, कोणीतरी असा हात करतो आशीर्वाद देण्याचा आणि मग समोरच्याला बरं वाटते, हे असं खरं आहे का? या माणसाचं डोकं फिरलं. या माणसाला वाटलं, अरे हे खरं आहे का? चला आपण पाहू काय आहे तर. मग हा माणूस फिरायला लागला या देशात त्या देशात त्या देशात. त्यांनी तो कॉलेजचा जॉब सोडून दिला आणि इकडे तिकडे फिरायला लागला आणि सगळीकडून माहिती घेतली. तर त्या माणसाला कोणीतरी सांगितलं, म्हणजे डॉक्टर मिकाऊसी यांना. ओके, मी थोडं सोपं करून सांगत आहे तुम्हाला, की भारतामध्ये गौतम बुद्ध जे आहेत, त्यांचे जे अनुयायी आहेत किंवा त्यांचे जे शिष्य आहेत, त्यांच्याकडे अशी काहीतरी विशिष्ट प्रकारची शक्ती आहे की ते हात ठेवतात कोणाच्या डोक्यावर किंवा ते हात लावतात किंवा हात दाखवतात आणि ते लोकांना बरं वाटते. तर मग हे त्यांच्याकडे गेले, गौतम बुद्धाच्या शिष्यांकडे, आणि त्यांच्याकडून यांनी खूप सारी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण आपले भारतातले लोक, आपण कसे आहे तुम्हाला माहीतच आहे, काही प्रश्नच नाही सांगायचा, आपण काही त्यांना सांगितलं नाही. मग शेवटी तो माणूस कंटाळला. त्या माणसाने खूप सारे पुस्तकं वाचले, संस्कृतमध्ये पुस्तकं होते, त्या माणसाने संस्कृत शिकलं त्याच्यासाठी, डॉक्टर मिकाऊ उसू यांनी. पण शेवटी त्यांच्या हातात काही लागलं नाही. शेवटी कंटाळून कंटाळून ते बोलले की हे पुस्तकं जे आहेत हे मी घेऊन जाऊ का बाबा माझ्या जपानला? मग आपले जे तेव्हाचे जे काही तथाकथित लोक असतील ते म्हणाले की ठीक आहे, घेऊन जातो. मग तो व्यक्ती ते पुस्तकं घेऊन गेला आणि त्यानंतर त्यांनी 21 दिवसाचा तो उपवास केला आणि त्यानंतर त्यांना या शक्तीचा काय झाला, अनुभूती झाली. अशी ही एक त्यांची कहाणी सांगतात आणि हे खरं आहे. कारण की जेव्हा मलाही आधी असं वाटायचं जेव्हा मी नवीन आलो तेव्हा, की हे खरंच होते का? पण जेव्हा स्वतः आपण त्याचे अनुभव घेतो तेव्हा आपल्याला 200% त्याच्यावर काय बसायला लागतो, विश्वास बसायला लागतो. तर मग त्यांनी, ते पहाडावर होते 21 दिवस, त्यावेळी घड्याळ नव्हती, मोबाईल नव्हते, त्यामुळे ते 21 दगड घेऊन त्या पहाडावर गेले आणि 21 दिवस त्यांनी काय केला, उपवास केला पहाडावर जाऊन. आणि ते रोज प्रार्थना करायचे की बाबा ईश्वरा, जो कोणी त्यांचा देव असेल, की बाबा ईश्वरा जर का असं काही असेल तर ह्याची मला अनुभूती होऊ दे. आणि रोज एक दगड खाली टाकायचे. एक दिवस संपला की एक दगड खाली टाकायचे, एक दिवस संपला की एक दगड खाली टाकायचे. असं करता करता रोज त्यांना वेगवेगळे काही प्रकाश दिसले, काही सिम्बॉल दिसले, काही गोष्टी दिसल्या. पण त्यांना एक्झॅक्ट नव्हतं समजत की हे माझ्यासोबत काम करत आहे की नाही करत आहे. 21व्या दिवशी खूप मोठा प्रकाश त्यांना असा जाणवला त्यांचे डोळे बंद असताना, आणि त्यांनी एकदम डोळे उघडले आणि ते 21वा दिवस संपला होता. आणि ते घाबरत घाबरत कशी तरी त्या टेकडीवरून खाली येत होते की काय 21 दिवस उपवास केला, काही झाला की नाही फायदा वगैरे वगैरे. आणि तेवढ्यात त्यांच्या पायाला एक ठोकर लागली. ठोकर लागली, त्यांनी खाली बघितलं की पायाला, अरे ठोकर लागली, रक्त निघत आहे. तर त्यांनी हाताने त्या पायाला पकडलं आणि थोड्या वेळात ते रक्त बंद झालं. त्यांना वाटलं की ठीक आहे, झालं असेल बंद, काय हरकत नाही. पण त्यांना समजलं नाही की ते हातामध्ये ती ऊर्जा आलेली होती. मग ते खाली गेले. खाली जाऊन 21 दिवसाचा उपवास झाल्यावर त्यांना लागली होती भूक. खाली होतं एक छोटंसं हॉटेल, हॉटेल टाईप असं काहीतरी होतं. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की बाबा काही असेल तर मला खायला दे. तेवढ्यात त्या हॉटेल मालकाची नात, म्हणजे ज्याला आपण ग्रँड डॉटर म्हणतो, ती तिथे धावत धावत आली आणि तिने सांगितलं की आजोबा, माझ्या दातामध्ये फार काहीतरी त्रास होतोय मला, माझा गाल फुगलाय बघा, माझा दात दात दुखतोय माझा. तर हे जे बाबाजी होते आपले, डॉक्टर मिकाऊ उसुई, यांनी काय म्हटलं की बेटा इकडे ये. आणि त्या हॉटेल मालकाला म्हणे, मी याच्यावर उपचार करू का?
तर तो हॉटेल मालकाला वाटलं ठीक आहे बाबा, म्हातारा माणूस आहे, ठीक आहे करू द्या, काय करतो तो. ठीक आहे म्हणे बाबाजी, करा म्हणे तुम्ही. त्यांनी काय केलं, त्या मुलीला असं पकडलं, जसं मी आता माईकला पकडलेलं आहे, असं पकडलं तिचे गाल. आणि त्यांनी प्रार्थना केली असेल, जे काही आता तुम्हाला मी शिकवणार आहे ती प्रार्थना केली त्यांनी, की बाबा असं काही असेल, ही शक्ती मायामध्ये आली जर असेल, तर या मुलीला आराम होऊ दे. आणि त्या मुलीला थोड्या वेळानंतर बरं वाटायला लागलं. तेव्हा मिका उसेला समजलं की बेटा ये तो काम कर रहा है. आणि मग त्यांनी ते खूप जास्त प्रमाणात लोकांवर तो इलाज करायला सुरुवात केला, आणि लाखो लोकांवर त्यांनी ती गोष्ट केली. आणि त्यानंतर ती मान्यता प्राप्त झाली की रेकी काम करते, आणि त्यांनी त्याला नाव दिलं की हे रेकी आहे. अशी रेकीची सुरुवात झाली. यू अंडरस्टँड? समजलं? ओके. सो आता हे डिटेलमध्ये आपण नंतर जाऊ, सेकंड थर्ड लेवलमध्ये. एवढं आतापर्यंत समजलं तरी बस आहे. ठीक आहे. सो मग त्यांनी काय केलं, ते वेगवेगळ्या लोकांना शिकवायला सुरुवात केली. असं शिकवता 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 मग वेगवेगळ्या देशात करता 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 ते आता तुमच्या समोर जो व्यक्ती बसलेला आहे त्याच्यापर्यंत ते आली. आणि मी मिकाऊ पासून जे काही लोक शिकत 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 आले, त्याच्यात माझा 9वा नंबर लागतो. म्हणजे आता तुम्ही इथे किती लोक आहेत मीटिंगमध्ये? 155. आता माझा 9वा नंबर आहे. तर तुमचा कितवा नंबर झाला पटकन सांगा चॅट बॉक्समध्ये. पटकन. तुमचा कितवा नंबर झाला? समजा तुम्ही जर रेकी पूर्ण शिकलेत तर तुमचा नंबर कितवा झाला? माझा 9वा आहे. व्हेरी गुड मनीष सर, सगळ्यात हुशार आहेत मनीष सर. मनीष सरांनी टाईप केलं 10वा. बरोबर आहे. आता 150च्या 150 लोकांचा कितवा नंबर लागेल? 10वा नंबर. किंवा माझ्याकडून जेवढे हजारो लाखो विद्यार्थी शिकतील त्यांचा कितवा नंबर असेल? 10वा नंबर असेल. ओके. तर अशा प्रकारे माझा 9वा नंबर आहे त्यांच्यापासून. जीवनाच्या 4 आयामावर, बस बस बस, बंद करा चॅट बॉक्स. जीवनाच्या 4 आयामावर काय काम करते रेकी? काम करते. कुठले कुठले आयाम आहेत? शारीरिक स्तरावर, भौतिक स्तरावर, मानसिक स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर. शारीरिक म्हणजे शरीराचे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावर काम करते. भौतिक म्हणजे पैसा नाही, जॉब नाही, हे नाही, ते नाही, बिझनेस चालत नाही, प्रमोशन होत नाही, त्याच्यावर काम करते. मानसिक म्हणजे हे सोडून गेली, तो सोडून गेला, तो माझ्यावर प्रेम करत नाही, ती माझ्यावर प्रेम करत नाही, ती माझ्याकडे लक्ष देत नाही, हे माझी काळजी घेत नाही, त्यांनी मला बड्डे विश केला नाही, वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टीवर ते काम करते. आणि आध्यात्मिक म्हणजे भगवान है की नाही आहे, या भगवान पे भरोसा है नाही, वॉट एव्हर जे काय असेल त्याच्यावर सुद्धा हे काम करते. ठीक आहे. ओके. सो या 4 आयामावर रेकी काम करते. रेकीचे 5 नियम आहेत बघा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. रेकीचे 5 नियम आहेत, जे नियम आपण आजपासूनच चालू करायचे. तुम्हाला सांगतो, एखादा व्यक्ती ज्याला बिलकुल रेकी येत नाही, त्यांनी हे 5 नियम फक्त 30 दिवस केले, 30 दिवस. मग त्याने येऊन सांगावं मला की काय फरक पडला. नियम नंबर 1, आजच्या दिवशी मी शांत राहील, काही होऊ दे. माझा शेअर मार्केटमध्ये लॉस होऊ दे, की माझा बिझनेसमध्ये लॉस होऊ दे, की मला सकाळी चहा वेळेवर नाही भेटू दे, की माझा ऑफिसमध्ये बॉस मला ओरडू दे, काहीही होऊ दे, पण मी आजच्या दिवशी काय करेल? शांत राहील. आजच्या दिवशी मी शांत राहील. नंबर 2, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. चिंता करून तसंही आपण काही करू शकत नाही. उद्या बदलू शकतो का आपण? नाही. काल बदलू शकतो का आपण? नाही. मग चिंता करून उपयोग काय आहे? ओके. माझी EMI लागेल की नाही वेळेवर? लागेल की नाही? घराचे पैसे भरायचे आहे, या महिन्यात ॲडजस्टमेंट होईल की नाही? काही चिंता करून फायदा नाही आहे. जे व्हायचं ते होणार आहे. पण मग याचा अर्थ हाही नाही की बसून राहायचं हातावर हात देऊन. ओके. आपलं काम करायचं, पण त्याच्यानंतर चिंता नाही करायची. नंबर 3 बघा, तेच सांगितलेलं आहे, आपलं काम करायचं. नंबर 3 काय आहे? मी माझे काम इमानदारीने करेल. आज मी माझं काम काय आहे? 8 ते 9:30 क्लास घेणे, आणि जे काही नॉलेज आहे माझ्याजवळ ते तुम्हाला देणे. हे माझं काम आहे. 200% मी ते काम केलं पाहिजे. आणि तुम्ही पण 200% ते काम घेतलं पाहिजे. ओके. मी एक आई आहे, तर माझं काम काय आहे? जे काही काम आहे माझं ते माझं इमानदारीने केलं पाहिजे. मी एक विद्यार्थी आहे, तर माझं काम काय आहे? अभ्यास करणं, ते मी इमानदारीने केलं पाहिजे. नंबर 4, आजच्या दिवशी मी माझे माता पिता, शिक्षक, वरिष्ठ आणि माझ्यापेक्षा लहान जे आहेत त्या सर्वांचा मान ठेवणाऱ्या एका वाक्यातच सांगतो की मी प्रत्येक व्यक्तीचा मान ठेवणार आहे. मग तो लहान असू दे, मोठा असू दे, काही फरक पडत नाही. क्योंकि हम ही बोलते कि इंसान में भगवान होते हैं, और फिर उसी भगवान को गालियां देते हैं हम. इंसान को गाली दे रहे मतलब भगवान को गाली दे रहे ना आप. सो इंसान में अगर भगवान है तो उसका रिस्पेक्ट करना चाहिए. यस नो? ऑब्विसली. नियम नंबर 4. आणि नियम नंबर 5, आजच्या दिवशी मी सर्व चेतन अवचेतन वस्तूसाठी आणि निसर्गाविषयी काय राहील? कृतज्ञ राहील. बघा, माझी गाडी जेव्हा 4 वर्ष झाले मला रोज ऑफिसला घेऊन जाते आणि घेऊन येते, तेव्हा तर मी गाडीला काही म्हणत नाही. पण त्या 4 वर्षात एकदा बंद पडू द्या गाडी, फक्त एकदा, 2 लाथा मारतो मी तिला अशा. पाय, काय फालतू गाडी आहे ही. येस नो? 3 वर्ष झाले मस्त माझ्या घरचं मिक्सर काम करत आहे. रोज मला शेंगदाण्याचं कूट करून देते. पण एक दिवस मिक्सर नका चालू देऊ. काय मिक्सर आहे ही? काय फालतू आहे ही मिक्सर.
ग्रॅटिट्यूड देतो का आपण? येस नो. म्हणून सजीव आणि निर्जीव ह्या दोन्ही वस्तूला काय द्यायचं आहे? ग्रॅटिट्यूड. अरे निर्जीव वस्तूला ग्रॅटिट्यूड देत नाही तर सजीव वस्तूला काय देत असू हो आपण? येस नो. है ना? रोज सकाळी चहा मिळतो आपल्याला, किंवा कॉफी मिळत असेल काही घरांमध्ये, व्हॉट एव्हर जे काही असेल ते, किंवा जेवण तर मिळतेच रोज. थँक्यू म्हणतो का आपण एकदा तरी, की काय सुंदर झाली हो आजची भाजी, हा, तिलाही बरं वाटेल थोडंसं. बरोबर आहे की नाही? काय दमून आले असाल तुम्ही, है ना, चहा ठेवू का तुमच्यासाठी? त्यालाही बरं वाटेल थोडंसं. काय बेटा आज काय झालं तुझ्या स्कूलमध्ये, काय म्हणे टीचर? त्यालाही बरं वाटेल थोडंसं. पण तो वेळ नाही आज आपल्याकडे. आपल्याकडे काय आहे? हे खेळणं आहे आपल्याकडे आता. आणि हे खेळण्याचा आपण जास्त वापर करायला लागलो आहे. राईट? ठीक आहे, तो आपला मुद्दा नाही आहे. सो आपण पुढे जाऊ. तर हे 5 नियम जे आहेत, याच्यावर जर आपण फोकस केलं तर आपलं आयुष्य तसंच बदललेलं असेल. चला आपल्याला पुढे जायचं आहे पटापट. ओके, चला. पुढचा नियम, रेकीमधून मला काय मिळेल, मी काय शिकावं रेकी, किंवा मी का करावं रेकी? तर अतिचिंता, अतिभीती जर का आपल्या डोक्यामध्ये असेल कोणत्याही गोष्टीप्रतीची, तर ते कमी होऊ शकते. त्याच्यामध्ये खूप सारा फरक पडू शकतो. गोष्टी आठवण राहत नाही. वय झालं, चष्मा कुठं ठेवला ग बाई, मला दिसतच नाही, आणि माझी ते चावी दिसत नाही. हे ज्या गोष्टी होतात की स्मृतिभ्रंश म्हणतो आपण याला, ते आठवण ठेवण्यासाठी तुम्हाला अधिक जास्त हेल्प होईल. आत्मविश्वास वाढवणे, तुमचा आत्मविश्वास जर का वयानुसार किंवा परिस्थितीनुसार कमी झालेला असेल तर तो वाढण्यात तुम्हाला हेल्प होईल. हरवलेल्या काही गोष्टी हरवलेल्या असतील घरामध्ये किंवा बाहेर, किंवा काही स्किल हरवले असतील, काही गोष्टी विसरले असतील, ते आठवण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. बिझनेसमध्ये ग्रोथ करायची असेल, पर्सनल ग्रोथ करायची असेल, आयुष्यामध्ये एक मनशांती, विश्वास आणि स्थिरता पाहिजे असेल, तरी ही रेकी तुम्हाला हेल्प करणार आहे. जुन्या काही समस्या म्हणजे काही जुन्या घटना घडलेल्या आहे, कोणीतरी आयुष्यातून सोडून गेलं, मुलगा गेला सोडून, मुलगी गेली सोडून, हस्बंड गेले सोडून, वाईफ गेली सोडून, आणि त्यांची जागा खाली आहे आता, आणि नेहमी नेहमी त्याच गोष्टी आठवून आपल्याला काही समजत नाही आयुष्यात कसं पुढे जावं, तर त्या जुन्या समस्या सोडवण्यासाठी रेकी तुम्हाला मदत करेल. स्वतःचं आयुष्य तर तुम्हाला बदलता येणारच आहे 200%, पण सोबत सोबत तुम्ही इतरांचं आयुष्यही बदलाल. सुंदर आणि मधुर नातेसंबंध तुम्ही निर्माण करू शकता. आनंदी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन तुम्ही जगू शकता रेकीच्या सोबत. आणि तुमच्या जीवनात जे काही गोल्स तुम्ही ठरवले असेल, की इथं पोहोचायचं आहे, तिथं पोहोचायचं आहे, एवढे पैसे कमवायचे आणि तेवढ्या कंपन्या चालू करायच्या, ते सगळं काही तुम्ही रेकीच्या माध्यमातून करू शकता. जीवनातल्या रिकाम्या जागा तुम्ही भरू शकता. तुम्ही मागता मागता थकाल, पण रेकी देता देता तुम्हाला थकणार नाही. माझ्याकडे खूप सारे एक्झाम्पल आहेत. एक सर होते आमच्याकडे त्याच्या मागच्या बॅचमध्ये, ते आर्मीमध्ये होते, ते स्पोर्ट्स शिकवायचे, आणि असं झालं की त्यांचं दुर्दैवानं त्यांचा ॲक्सिडेंट झाला, आणि ते बोलले की सर माझ्याकडे 500-500, 1000-1000 विद्यार्थी असायचे एका वेळेस, आणि आता परिस्थिती अशी आहे की माझा ॲक्सिडेंट झाल्यामुळे माझा पूर्ण कॉन्फिडन्स गेलेला आहे, आणि माझा एक पाय काम करत नाही. आता मला समजत नाही की मी पुढचं आयुष्य कसं जगू. आणि त्यांनी हा सेशन अटेंड केला, आणि त्यांनी लेवल 2 आणि लेवल 3ला ॲडमिशन घेतली. मला आज सांगायला फार आनंद होईल तुम्हाला, की मागच्या 2च महिने झाले त्यांना आमच्याशी जुळून. आता त्यांनी पुन्हा नव्याने त्यांचे क्लासेस सुरू केलेले आहेत. विद्यार्थी आता कमी आहेत, पण येता येता दिवसात ते विद्यार्थी 100% वाढणार आहे. दुसरं एक्झाम्पल देतो. एक मॅडम आहेत, मी नावं सांगू शकत नाही कारण की सिक्युरिटी पर्पज असतो आणि प्रायव्हसी ठेवावं लागते, म्हणून मी नाव नाही सांगू शकत. पण पुढे एकदा तुम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये आले की तुम्हाला त्यांची भेट करून देईल मी, हे 200%. ठीक आहे? सो एक मॅडम होत्या, त्यांच्या आयुष्यामध्ये असं होतं की त्यांचं रिलेशन, लग्न झाल्यावर 15 वर्ष झाले, नवरा आणि ते सोबत राहायचे, पण सोबत राहूनही ते वेगळे होते. म्हणजे वेगळं वेगळं असायचे. ते म्हणायचे की बाबा त्याचं माझ्याकडे काही लक्ष नसते वगैरे वगैरे, आणि काही इश्यू होते त्यांचे, पर्सनल इश्यू. आणि ती म्हणजे महिला जी आहे ती सतत त्याच्यातच राहायची, सतत तोच विचार, सतत तोच विचार. जेव्हापासून त्या रेकीमध्ये आल्या, आणि आज त्यांना येऊन 6 महिने होऊन गेले जवळजवळ, आज त्यांनी स्वतः कॅन्डल हिलिंगचे क्लासेस चालू केलेले आहेत, आणि ते स्वतःवर फोकस करत आहेत. स्वतःचे दोन दोन जे मुलं आहेत त्यांच्यावर फोकस करत आहेत. आणि आता ते म्हणतात की सर माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगेल आता, मला काही फरक पडत नाही कोण कुठे आहे. कारण की तुम्ही आहे ना बाहेरची परिस्थिती नाही बदलू शकत, लक्षात घ्या. तुम्ही अंदर बदल सकते हो आप, है ना? बहुत से लोग क्या सोचते हैं कि बाहर का चेंज करेंगे हम. इट इज नॉट, यू नो, आउटसाइड इन जर्नी. इट इज नॉट बाहेरून अंदरची जर्नी नहीं है ही, ये अंदर से बाहर की जर्नी है. सो जब अंदर में बदलोगे, अपने आप बाहर की दुनिया आपकी बदलेगी. ओके, सो हे काही एक्सपिरियन्स शेअर केले मी तुम्हाला. आता रेकी कोणाकडून शिकावी आणि कोणाकडून नाही हे पटकन सांगतो, आणि मग आपण पुढच्या एका मेडिटेशनकडे जाऊया. सो रेकी
चे वैशिष्ट्य काय आहे की हे एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारचं बाहेरची कोणतीच गोष्ट वापरायची गरज नाही. फक्त तुम्ही एका प्रशिक्षित व्यक्तीकडून याचे उपचार केले पाहिजे. रेकी वाहक म्हणजे ज्याने 3 लेवल केलेले आहेत त्याला रेकी वाहक म्हणतो आपण. आणि ज्याने मास्टर ग्रँड मास्टर केला त्याला आपण ग्रँड मास्टर म्हणतो. तर रेकी वाहक जो आहे तो एक माध्यम आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही हे उपचार स्वतःवर किंवा इतरांवर करू शकता. रेकी उपचार जो व्यक्ती घेत असेल, तुम्हाला जर का तुम्ही जर का एखाद्या कारणासाठी रेकी घेत असाल कोणाकडून, तर तुम्हाला ते स्वीकारलं पाहिजे. त्याचा स्वीकार असला पाहिजे तुमच्या मनात. त्यालाच आपण म्हणतो सरेंडर असणे. समर्पण भूमिकेने तुम्ही ते घेतली पाहिजे. रेकी इतर सामान्य उपचार म्हणजे तुम्हाला बीपीच्या गोळ्या चालू असतील, शुगरच्या चालू असतील, डायबिटीजच्या चालू असतील, जे काही चालू असेल त्याच्या सोबत सोबत तुम्ही रेकी सुद्धा करू शकता. इवन एक सर आहेत, त्यांना 8 गोळ्या होत्या, सकाळी 8 गोळ्या आणि संध्याकाळी 8 गोळ्या. तर ते 4 वर आलेले आहेत आता. कितीवर आले? 4 वर आले ते मागच्या 3-4 महिन्यामध्ये. ओके. सो बरेच सारे बदल तुम्ही रेकीच्या माध्यमातून करू शकता. इथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, फसवणूक नाही. हे प्युअर सायन्स आहे. ज्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा आजार नाही, रोग नाही, काही इजा नाही, त्याला सुद्धा तुम्ही रेकी देऊ शकता. फक्त प्रमाणित शिक्षकाकडून प्रशिक्षण तुम्ही घेतलं, नंतरच तुम्ही रेकीचे उपचार करू शकता. रेकीचे उपचार कधी काम करत नाही, कधी नाही काम करत. तर रेकीचा उपचार जन्माच्या काही समस्या असतील एखाद्याला, जन्मापासून एखाद्याला हात नाही, कान नाही, डोळे नाही, नाक नाही, वॉट जे काही नसेल ते तुम्ही रिक्रिएट नाही करू शकत. एखाद्याला जन्मापासूनच डोळा नाही आहे, तो तुम्ही तयार नाही करू शकत. एखाद्याचा मृत्यू तुम्ही नाही टाळू शकत. एखादा आता मृत्यूच्या जवळ आलेला आहे, मरणाला टेकलेला आहे, आणि तुम्ही म्हणाल की याला रेकी द्या आणि वाचवा, ते शक्य नाही. हां, त्याचा मृत्यू तुम्ही इझी करू शकता. त्याला जर फार त्रास होत असेल, बेडवरच पडून आहे, रोज म्हणतो की देवा मला घेऊन जा, देवा मला घेऊन जा, पण देव काही घेऊन जात नाही, त्या ठिकाणी तुम्ही रेकीचा वापर करू शकता. शस्त्रक्रियेने काढलेले काही अवयव, जसं की आपल्या महिला भगिनी गर्भपिशवी काढलेली असते, बऱ्याचदा टॉन्सिल्स आपण काढतो, अपेंडिक्स आपण काढतो, ह्या गोष्टी रिक्रिएट तुम्हाला रेकीच्या माध्यमातून पुनर्निर्मिती त्याची करता येत नाही. प्रत्येक व्यक्तीचा याच्यामध्ये अनुभव वेगळा असू शकतो, कारण हे तुमच्या पास्ट लाईफवर डिपेंड करते. आता जे तुम्ही मेडिटेशन करणार आहात ना 10 मिनिटानंतर, त्याच्यामध्ये काही लोकांना काही वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या दिसतील, काही लोकांना कलर दिसतील, काही लोकांना वेगवेगळे काही फोटोज दिसतील, काही देवी देवता दिसतील, काही पण दिसू शकते. पण त्याचं कनेक्शन आहे तुमच्या लाईफसोबत. त्यालाच हिलिंग म्हणतात. ते मी सांगेल तुम्हाला नंतर. सो रेकी उपचारासाठी योग्य वेळ दिला पाहिजे, तरच त्या बाबतीत रेकी काय करते? काम करते. तर कुठं काम करत नाही हे समजलं. कुठं काम करते रेकी? तर शरीरासाठी तुमचे काम करते. तुम्हाला प्रेमासंबंधी तुमच्या काम करते. अभ्यासासाठी लहान मुलं असतील त्यांच्यासाठी काम करते. व्यक्तिमत्व विकासासाठी काम करते. धन आणि व्यापार, पैसा आणि बिझनेस वाढवण्यासाठी रेकी काम करते. इतर प्रत्येक सकारात्मक गोष्टीसाठी रेकी तुम्हाला मदत करते. ओके. सो ॲटुनमेंट म्हणजेच दीक्षा. पण तुम्हाला रेकी तेव्हा काम करणं चालू करेल जेव्हा तुम्ही दीक्षा घ्याल. तर आता लेवल 1ची दीक्षा तुमची 3ऱ्या दिवशी होणार आहे. त्यानंतर तुम्ही लेवल 2 आणि लेवल 3 शिकाल. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. सो आता पटकन सर्वांनी काय करायचं? आपल्याला एक प्रार्थना करायची आहे. त्याच्यासाठी जरा सर्वांनी जरा डोळे लावा आणि शांत बसा. दोन्ही हात जोडून जरा सर्वांनी. रेडी आहात तुम्ही? दोन्ही हात जोडायचे आहे. शांत बसायचं आहे. टेक अ डीप ब्रेथ. आणि माझ्या मागं मागं म्हणायचं आहे तुम्ही. ओके. माझ्या मागं मागं म्हणायचं आहे. मी एक रेकी बालक आहे. मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघणाऱ्या माझ्या हृदयातून निघणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाने मी प्रभावित झालेलो आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस आहे. आज मला माझ्या सर्व कामात पूर्ण यश मिळाले आहे. आज मला माझ्या सर्व कामात पूर्ण यश मिळाले आहे. माझा मित्रपरिवार, अधिकारी वर्ग आणि सहकारी माझा मित्रपरिवार, अधिकारी वर्ग आणि सहकारी, नातेवाईक, शेजारी आणि माझे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, शेजारी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य, नौकर मंडळी आणि माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक जण माझा आदर करतो. नौकर मंडळी आणि माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती माझा आदर करतो. मी सगळ्यांची काळजी घेतो. मी सगळ्यांची काळजी घेतो. रेकी नेहमीच माझे संपूर्ण संरक्षण करते. रेकी नेहमीच माझे संपूर्ण संरक्षण करते. रेकीच्या कृपेने मला अत्यंत आकर्षक आणि प्रभावशाली व्यक्तित्वाचा लाभ झाला आहे. रेकीच्या कृपेने मला अत्यंत आकर्षक आणि प्रभावशाली व्यक्तित्वाचा लाभ झाला आहे. रेकीच्या कृपेने आज मी सुखी आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेत आहे.
रेकीच्या कृपेने आज मी सुखी आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेत आहे. मी अनुभवत आहे. म्हणजे आजच्या कामाचा उल्लेख करायचा तिथं, हे मी सध्या स्किप करतो. पुढे म्हणायचं आहे, मी माझ्या कामात यशस्वी झालो आहे. मी माझ्या कामात यशस्वी झालो आहे. ज्यांच्या अथक परिश्रमामुळे मला रेकीचा फायदा झाला, ज्यांच्या अथक परिश्रमामुळे मला रेकीचा फायदा झाला, असे डॉक्टर मिकाऊ उसूई यांना मी मनापासून नमस्कार करतो. असे डॉक्टर मिकाऊ उसूई यांना मी मनापासून नमस्कार करतो. मग बाकीचे जे गुरु आहेत, चुजुरू हयाशी, हवाई टकारा टकाटा, बार्बरा, पॉलाहारा, आणि त्याच्यानंतर माझं नाव, ते तुम्ही हे नावं नाही घेतली तरी चालते. सर्व गुरूंचा मी धन्यवाद करतो असं म्हणायचं. ज्यांनी मला शिकवले आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. बस असं म्हणायचं आहे. ओके. ही आहे रेकीची प्रार्थना. ही आपल्याला रोज करायची आहे. सोपी आहे. हे तुम्हाला करता करता समजून जाईल. याची मी शॉर्टकट प्रार्थना बनवलेली आहे एक, ते पण मी तुम्हाला देईल शॉर्टकटवाली. ठीक आहे. जास्त मेहनत करायला लावणार नाही मी तुम्हाला. रेडी आहात तुम्ही आता? ओके. आतापर्यंतचा क्लास कसा वाटला? पटकन एक शब्द टाईप करा चॅटबॉक्समध्ये, मग आपण पुढे जाऊ. आत्तापर्यंतचा क्लास कसा वाटला? आवडला? मजा आली? असं वाटतं की पुढचे 2 दिवस याल तुम्ही, की आजचा शेवटचा दिवस आहे तुमचा? ठीक आहे, याल ना पुढचे 2 दिवस? ठीक आहे, गुड गुड. चला, आवडेल मला तुम्ही आले तर. ओके, चला. सो नाव विल गो टू द नेक्स्ट स्टेप ऑफ टुडेज सेशन अँड द लास्ट स्टेप ऑफ टुडेज सेशन. आर यू रेडी? ओके. सो आता पुढचे 20 मिनटं अगदी कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. आता या 20 मिनिटात तुम्हाला येणार आहे अनुभव, ज्या अनुभवासाठी तुम्ही आज इकडे आले आहात. ठीक आहे. सो आता प्रयत्न काय काय करायचा आपल्याला, काय काय करायचं, सर्वांनी लक्ष द्या. मोबाईल असेल तुमच्या हातामध्ये, त्याला खाली ठेवून द्यायचं आहे. ओके. कारण की तुम्हाला दोन्ही हात जे आहेत तुमचे, हे असे ठेवायचे आहेत, आकाशाकडे तळवे करून दोन्ही हात असे खाली ठेवायचे आहेत. ओके. आणि स्क्रीनवर तुम्हाला 2-2 मिनिटांनी डोळे उघडून बघावं लागेल, 1-1 मिनिटांनी, पुढची पुढची पोझिशन. ओके. सो एक पोझिशन, पहिली पोझिशन आहे ही. ओके. डोक्यावर हात ठेवायचे. आता लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतो. आपल्या बॉडीमध्ये 13 पॉईंट आहे. किती पॉईंट आहे आपल्या बॉडीमध्ये? 13 पॉईंट. आणि हे 13 पॉईंट आपल्या 7 चक्राशी काय आहेत? जोडलेले आहेत. 7 चक्राशी हे पॉईंट जोडलेले आहे. हे जे मेडिटेशन तुम्ही आता ऐकणार आहात, हे मेडिटेशन लगेच 3ऱ्या मिनिटाला तुमच्या ग्रुपवर येऊन जाईल. त्याची प्रॅक्टिस तुम्ही उद्यापासून करायची, रोज रोज रोज. आणि आणि त्याच्यामध्ये कोणते पॉईंट आहेत, कुठे आहेत ते पॉईंट, हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. तरी मी तुम्हाला एकदा 1-2 मिनिटात पॉईंट दाखवून देतो सगळे कुठे आहेत. हं? बघा, फक्त लक्ष देऊन बघा, आता करू नका. पॉईंट जो आहे तो डोक्यावर आहे, दोन्ही हात डोक्यावर ठेवायचे आपल्याला. ठीक आहे. दुसरा पॉईंट जो आहे तो आहे डोळ्यावर, दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे आहे. ठीक आहे. तिसरा पॉईंट जो आहे तो आहे डोक्याच्या मागे दोन्ही हात ठेवायचे आपल्याला. चौथा पॉईंट जो आहे तो गळ्यावर हात ठेवायचे दोन्ही. ओके. हे दोनपैकी कसंही ठेवलं तरी चालते. पाचवा पॉईंट जो आहे तो इथं खांद्यावर हात ठेवायचे मागे. ओके, पाठीवर. सहावा पॉईंट जो आहे ते अनाहत चक्र म्हणजे हृदयावर हात ठेवायचे. सातवा पॉईंट जो आहे तो पोटावर हात ठेवायचे, मणिपूर चक्र म्हणजे बेंबीच्या थोडं वर. आठवा पॉईंट जो आहे तो बेंबीच्या खाली म्हणजे ओटीपोट जिकडे आहे आपलं, तिकडे हात ठेवायचा आहे. नववा पॉईंट जो आहे ते आपल्या जांघांमध्ये हात ठेवायचा समोरून, जिथे आपल्या जांघा आहे त्या ठिकाणी. 10वा पॉईंट पुन्हा हृदयावर हात ठेवायचा आहे समोरून. 11वा पॉईंट पाठीवर हात ठेवायचा आहे मागून मध्यभागी. 12वा पॉईंट कंबर जिकडे चालू होते आणि पाठ जिकडे संपते त्या ठिकाणी हात ठेवायचा आहे. आणि 13वा पॉईंट आपल्या दोन्ही हात खाली ठेवायचे, सीटच्या खाली, आणि त्याच्यावर बसायचं आहे. असे हे 13 पॉईंट आहेत. हे 13ही पॉईंट तुम्हाला दिसत राहतील विथ द व्हिडिओ सोबत सोबत. आणि आता आपण याला सुरुवात करणार आहोत. ओके. थोडे एक 5-1 मिनिटं एक्स्ट्रा होतील तुमचे जीवनातले आज, पण काही फरक पडत नाही. ते 5 मिनिटं कदाचित तुम्हाला खूप काही देऊ शकतात. बरोबर आहे? येस नो? है ना? तर ते 5 मिनिटं थोडे इन्व्हेस्ट करा आजच्यासाठी, माझ्यासाठी. ओके. तयार आहात? चला. ओके. सो हे आहे तुमच्या समोर मेडिटेशन. आता हे चालू होईल आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे करायचं आहे, जे जे दिसेल स्क्रीनवर ते. रेडी? चलो. 1, 2, 3 अँड गो. आणि मी तुम्हाला ऑब्झर्व करत आहे, मधामधात मी बघत राहील. ओके, तुम्हाला सर्वांना. 1, 2, 3 गो. अच्छा, आवाज येत आहे ना सर्वांना म्युझिकचा? लकी सर, लकी मोरे, थम्सअप द्या मला. दिसे येत आहे ना आवाज? येस. कारण मला नाही समजत म्हणून तुम्हाला म्हटलं मी, तरी मी एकदा पुन्हा एकदा हे करतो, थांबा. ओके, चला, येत आहे आवाज. चला. ओके, 1, 2, 3.
चला, तर हे आपण 13 पॉईंटचे मेडिटेशनची आता सुरुवात करणार आहोत. सर्वांनी अगदी शांत आणि आरामदायक जागी बसायचं आहे आणि अगदी अलगदपणे आपले डोळे मिटायचे आहेत. क्लोज युअर आईज. अलगदपणे डोळे मिटायचे आहे. आपल्या श्वासावर संपूर्ण लक्ष आपल्याला केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. श्वास आत घ्यायचा आहे नाकाद्वारे. टेक अ डीप ब्रेथ इनसाइड आणि हळूहळू तोंडाद्वारे बाहेर सोडायचं आहे. प्रत्येक श्वासासोबत आपलं मन अगदी शांत होतंय आणि आपलं शरीर हे हलकं होतंय याचा अनुभव करायचा आहे. आता आपण आपल्या 13 पॉइंटच्या ऊर्जा बिंदूंच्या प्रवासामध्ये शिरणार आहोत. प्रेम, प्रकाश आणि उपचारांसोबत आता आपण एकेका पॉइंटला जाणून घेणार आहोत. जर आपल्याला काही पॉइंट समजली नाही तर आपण स्क्रीनवर बघून त्याप्रमाणे करू शकता. पहिला पॉइंट जो आहे, दोन्ही हात आपल्याला डोक्यावर ठेवायचे आहे. याला हेड पॉइंट 1 म्हटलं जाते. आणि या हेड पॉइंट 1 मध्ये आपल्याला दोन्ही हात डोक्यावर ठेवायचे आहे आणि काही अफर्मेशन्स द्यायचे आहेत, जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. ओके, सो पहिली अफर्मेशन आहे, डोक्याच्या दोन्ही टोकावर एक शुभ्र प्रकाश चमकत आहे असं आपल्याला बघायचं आहे. तो तुम्हाला ब्रह्मांडाशी जोडतोय असं तुम्हाला अनुभव करायचा आहे आणि अफर्मेशन बोलायची आहे, मी ब्रह्मांडाशी जोडलो गेलेलो आहे. मी ब्रह्मांडाशी जोडलो गेलेलो आहे. दैवी प्रकाश माझ्यातून सहजपणे वाहत आहे. दैवी प्रकाश माझ्यातून सहजपणे वाहत आहे. रेकी शक्ती आणि रेकी ऊर्जेचा मी स्वीकार करत आहे. रेकी शक्ती आणि रेकी ऊर्जेचा मी स्वीकार करत आहे. आता दुसरी पोझिशन आपल्याला घ्यायची आहे. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहे, चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हेड पॉइंट 2 याला म्हटलेलं आहे. आणि ह्या पोझिशनमध्ये आपल्याला आज्ञाचक्रावर हात ठेवून आता आपल्या कपाळाच्या मध्य जागेवर, जिथे आपण टिकली लावतो, टिळा लावतो, त्या ठिकाणी आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि तिथे एक निळसर प्रकाश चमकतोय असा आपल्याला अनुभव करायचा आहे. आणि आपल्या अंतर्ज्ञानाला आपल्याला जागृत करायचं आहे. आणि मनोमन माझ्या मागं आपल्याला अफर्मेशन म्हणायचं आहे, माझे अंतर्ज्ञान माझा मार्गदर्शक आहे. माझे अंतर्ज्ञान माझा मार्गदर्शक आहे. मी अंतर्मनाने स्पष्टपणे पाहू शकतो. मी अंतर्मनाने स्पष्टपणे पाहू शकतो. माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या बोलण्यामध्ये स्पष्टता येत आहे. माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या बोलण्यामध्ये स्पष्टता येत आहे. पुढचा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे, तो आहे हेड पॉइंट 3 ज्याला आपण म्हणतो. डोक्याच्या मागे आपल्याला हात ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काही अफर्मेशन द्यायचे आहेत. त्याची जी अफर्मेशन आहे ती आहे, माझं सत्य स्पष्ट आणि प्रेमाने मी बोलतो. मी माझं सत्य स्पष्ट आणि प्रेमाने बोलतो. माझा आवाज महत्वाचा आहे. माझा आवाज महत्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढची
पोझिशन घ्यायची आहे. पुढची पोझिशन ही आपल्या गळ्यावर आहे. 2 पोझिशन दिसत आहेत तुम्हाला बघा. 2 पैकी कुठलीही पोझिशन तुम्ही घेतली तरी चालेल. आणि इथे पुन्हा आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या बोलण्यामध्ये स्पष्टता आहे. माझ्या बोलण्यामध्ये स्पष्टता आहे. माझ्या मनातील सर्व भावना, विचार मी व्यक्त करू शकतो. माझ्या मनातील सर्व भावना आणि विचार मी व्यक्त करू शकतो. मी व्यक्त केलेल्या भावनांना आणि विचारांना समाजामध्ये आणि माझ्या परिवारामध्ये सन्मान आहे. मी व्यक्त केलेल्या भावनांना आणि विचारांना समाजामध्ये आणि माझ्या परिवारामध्ये सन्मान आहे. पुढची पोझिशन आपल्याला घ्यायची आहे. दोन्ही हात आपल्याला आपल्या मानेच्या मागे ठेवायचे आहेत आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी आत्मविश्वासी आहे. मी आत्मविश्वासी आहे आणि माझा स्वतःवर संपूर्ण विश्वास आहे. मी आत्मविश्वासी आहे आणि माझा स्वतःवर संपूर्ण विश्वास आहे. पुढचा पॉइंट घ्यायचा आपल्याला, ज्याला आपण अनाहत चक्र म्हणतो. दोन्ही हात आपले आपल्या हृदयावर ठेवायचे आहेत. उजवा हात वर, डावा हात खाली ठेवायचा आहे. त्या जागेवर थोडंसं आपल्याला फील करायचं आहे, अनुभव करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काही अफर्मेशन्स द्यायचे आहेत. हळूवार आपल्या हृदयामध्ये हिरवा प्रकाश पसरतोय असं आपल्याला बघायचं आहे. प्रेम, करुणा आणि माफी याचे उपचार घेऊन हा हिरवा प्रकाश आपल्या संपूर्ण हार्ट चक्रामध्ये म्हणजेच अनाहत चक्रामध्ये पसरतोय असा अनुभव आपल्याला करायचा आहे. आणि अफर्मेशन आपल्याला म्हणायची आहे, मी प्रेम करण्यास आणि ते स्वीकारण्यास पात्र आहे. मी प्रेम करण्यास आणि ते स्वीकारण्यास पात्र आहे. माझं हृदय ओपन आहे. माझं हृदय ओपन आहे. माझ्या मनात प्रत्येकाविषयी प्रेम दडलेलं आहे. माझ्या मनात व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती याबद्दल प्रेम दडलेलं आहे. त्या पुढचा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे, तो आहे मणिपूर चक्राचा पॉइंट. दोन्ही हात आपल्या बिंबीच्या थोडं वर ठेवायचे आहे, नाभीच्या थोडं वर, आणि नाभीच्या वर एक तेजस्वी सोनेरी प्रकाश आपल्याला अनुभव करायचा आहे. आपले डोळे बंद असू द्या आणि संपूर्णपणे या प्रोसेसमध्ये, या प्रवाहामध्ये आपल्याला राहायचं आहे. इमॅजिन करा की तुमचा आत्मविश्वास हा अधिक जास्त वाढत आहे. स्वतःवरचा विश्वास, स्वतःची निर्णय क्षमता अधिक चांगली तुमची होत आहे आणि तुम्हाला अफर्मेशन्स करायचे आहेत. म्हणायचं आहे, मी सशक्त आहे. मी सशक्त आहे. मी माझ्या शक्तीचा सन्मान करतो. मी माझ्या शक्तीचा सन्मान करतो. मी स्वतःवर खूप प्रेम करतो. मी स्वतःवर खूप प्रेम करतो आणि मी माझ्या विचारांचा आणि निर्णयांचा आदर करतो. मी माझ्या विचारांचा आणि निर्णयाचा आदर करतो. पुढची पोझिशन आपल्याला घ्यायची आहे, जी आहे स्वादिष्ठान चक्र. दोन्ही हात आपल्या ओटीपोटांवर आपल्याला ठेवायचे आहे. जिथे आपला ओटीपोट आहे
बिंबीच्या खाली, नाभीच्या खाली हात ठेवायचे आहे आणि त्या ठिकाणी एक केसरी रंगाचा प्रकाश आपल्याला अनुभव करायचा आहे, जाणवायचा आहे. भावना, सर्जनशीलता आपल्यामधून मुक्त होत आहे असा अनुभव करायचा आहे. ज्या काही इच्छा, आकांक्षा आपण आतापर्यंत थांबवून ठेवलेल्या आहेत त्यांना आपण अगदी फ्रीली सोडतोय असा अनुभव करायचा आहे आणि अफर्मेशन म्हणायचं आहे, मी माझ्या भावनांना प्रेमाने स्वीकारतो. मी माझ्या भावनांना प्रेमाने स्वीकारतो. सर्जनशीलता माझ्यातून मुक्त होत आहे. सर्जनशीलता माझ्यातून मुक्त होत आहे. मी माझ्या इच्छा, अपेक्षा यांचा आदर करतो. मी माझ्या इच्छा, अपेक्षा यांचा आदर करतो आणि विश्वास करतो की त्या सर्व इच्छा मी माझ्या जीवनकालामध्ये पूर्ण करणार आहे. पुढचा पॉइंट घ्यायचा आहे जो आहे पॉइंट नंबर 9, जो की मूलाधार चक्राचा फ्रंट पॉइंट आहे. दोन्ही हात आपल्या जांघेमध्ये ठेवायचे आहेत, दोन्ही हात, आणि अफर्मेशन म्हणायचे आहे. त्या ठिकाणी आपल्याला लाल कलरचा प्रकाश, लाल रंगाचा प्रकाश बघायचा आहे आणि तुम्ही पृथ्वीशी घट्ट जोडले जात आहात असा अनुभव करायचा आहे. अनुभव करायचा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही बसले आहात त्या ठिकाणी अगदी घट्ट तुम्ही पृथ्वीशी जोडले जात आहात आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी स्थिर आहे, मी सुरक्षित आहे. मी स्थिर आहे, मी सुरक्षित आहे. मी पृथ्वीशी जोडलेला आहे. मी पृथ्वीशी जोडलेला आहे. माझे निर्णय हे स्थिर आहेत. माझे विचार हे स्थिर आहेत. मी स्थिर आहे, सुरक्षित आहे. माझा स्वतःवर आणि इतरांवर संपूर्ण विश्वास आहे. माझा स्वतःवर आणि इतरांवर संपूर्ण विश्वास आहे. पुढचा पॉइंट घ्यायचा आपल्याला, पॉइंट नंबर 10, जे की आपल्या अनाहत चक्रावर हात ठेवायचे आहे आणि हळूवार उष्णता पाठीमागच्या हृदय भागात जात आहे असे इमॅजिन करायचं आहे. जे काही जुने दुःख, काही भावना, काही कोणी बोललेलं, काही शब्द, काही अपमान, ते सगळं काही विरून जात आहे, संपून जात आहे आणि उष्णतेच्या रूपामध्ये आपल्या हृदयामधून आपल्या पाठीकडे जात आहे असा अनुभव करायचा आहे आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी दुःख सोडून देत आहे. मी दुःख सोडून देत आहे. मी प्रेम आणि आधारात विसावा घेत आहे. मी प्रेम आणि आधारात विसावा घेत आहे. माझ्यासोबत झालेल्या सर्व गोष्टींना, व्यक्तींना, परिस्थितींना मी आत्ता या क्षणी अगदी मनापासून माफ करतोय. अगदी मनापासून माफ करतोय. पुढचा पॉइंट घ्यायचा आपल्याला, पॉइंट नंबर 11. पाठीच्या मध्यभागी आपल्याला हात ठेवायचे आहेत, ज्याला सौर मणिपूर चक्र असं म्हटलं जाते. पाठीचा मध्यभाग जे की शक्ती केंद्र आहे, तेथे एक तेजस्वी प्रकाशाचा अनुभव आपल्याला करायचा आहे. एक तेजस्वी
प्रकाशाचा अनुभव त्या ठिकाणी करायचा आहे आणि मनातल्या मनात आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे. मी माझं आत्ममूल्य ओळखतो. मी माझं आत्ममूल्य ओळखतो. मी स्वतःचा आदर करतो. मी स्वतःचा आदर करतो. मी माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो. मी माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो. मी आत्मविश्वासाने भरलेला आहे. मी आत्मविश्वासाने भरलेला आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट घ्यायचा आपल्याला, पॉइंट नंबर 12. स्वाधिष्ठान चक्राचा पॉइंट आहे. अगदी आपल्या बेंबीच्या खाली आणि पाठीवर हात ठेवायचा आहे. खालचा पाठ, खालची जी पाठ आहे त्या ठिकाणी त्याला आधार असं म्हटलं जाते. खालच्या पाठीमागे स्थैर्य निर्माण होते असा अनुभव करायचा आहे. जणू या जीवनाचा, या ब्रह्मांडाचा आणि या निसर्गाचा तुम्हाला पाठिंबा आहे असं मनोमन कामना करायची आहे. अफर्मेशन करायचं आहे की माझं जीवन मला पाठिंबा देत आहे. माझं जीवन मला पाठिंबा देत आहे. हे ब्रह्मांड मला सपोर्ट करत आहे. हा निसर्ग सदैव माझ्या सोबत आहे. मी स्थिर आहे आणि मी समर्थ आहे. मी स्थिर आहे आणि मी समर्थ आहे. मी स्थिर आहे आणि मी समर्थ आहे. पुढचा पॉइंट आणि शेवटचा पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला, जो आहे बॅक पोझिशन, जिथे आपल्याला दोन्ही हात खाली ठेवायचे आहे आणि हातांवर आपल्याला बसायचं आहे, जो की आपला मूलाधार चक्राचा पॉइंट आहे. इथे पुन्हा आपल्याला लाल रंगाची कल्पना करायची आहे. मनातल्या मनात लाल रंगाची कल्पना करायची आहे आणि इमॅजिन करायचं आहे की तुमच्या पायामधून पृथ्वीशी एक सुंदर कनेक्शन तुम्ही बनवत आहात. ते तयार होते आहे आणि तुमचं प्रत्येक पाऊल हे प्रेमाने, विश्वासाने आणि मायेने भरलेलं आहे. तुमचं प्रत्येक पाऊल हे प्रेमाने, विश्वासाने आणि मायेने भरलेलं आहे. अफर्मेशन्स करायचे आहेत. मी पृथ्वीशी जोडलेला आहे. मी पृथ्वीशी जोडलेला आहे. माझं मूलाधार चक्र स्थिर आहे. माझं मूलाधार चक्र स्थिर आहे. माझं प्रत्येक पाऊल हे योग्य मार्गावर पडत आहे. माझं प्रत्येक पाऊल हे योग्य मार्गावर पडत आहे. माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मी समर्थ आहे, तयार आहे. माझा स्वतःवर संपूर्ण विश्वास आहे. माझा या ब्रह्मांडावर संपूर्ण विश्वास आहे. माझा ईश्वर, परमेश्वर, परमपिता हा सदैव माझ्या सोबत आहे. माझं स्वतःवर प्रेम आहे. माझं स्वतःवर प्रेम आहे. स्लोली आपल्याला आपल्या हातापायाची बोटं हलवायची आहेत आणि आपले सर्व 7ही चक्र हे एकमेकांशी जुळलेले आहेत आणि त्यामध्ये प्रकाश वाहतोय
अशी आपल्याला कल्पना करायची आहे. अगदी आपल्या डोक्यापासून सहस्रार चक्रापासून ते अगदी मूलाधार चक्रापर्यंत वरून खाली असा शक्तीचा संचार होतोय अशी कल्पना करायची आहे. तुमचं संपूर्ण मन, शरीर व आत्मा या सर्व एक प्रकाशमय ऊर्जा बनले आहे अशी कल्पना करायची आहे. शांतपणे एक श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इनसाइड. टेक अ डीप ब्रेथ इनसाइड. त्या श्वासाला आतमध्ये थांबवायचं आहे आणि हळूहळू तोंडावाटे सोडायचं आहे. जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा तुम्हाला कल्पना करायची आहे की शरीरातील जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही व्याधी आहे, जे काही दुखवा आहे, जे काही पेन आहे, ते सर्व तुम्ही तुमच्या श्वासावाटे बाहेर फेकता आहात. पुन्हा एकदा लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इनसाइड आणि तोंडावाटे हळूहळू बाहेर सोडायचं आहे. हलकेच आपल्या हातापायाची बोटे हलवायची आहेत आणि परिस्थितीप्रती, आताच्या वातावरणाप्रती सजग व्हायचं आहे. आपल्या बॉडीप्रती, शरीराप्रती सजग व्हायचं आहे आणि मनातल्या मनात अफर्मेशन म्हणायचे आहे. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी उपचार आहे. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी उपचार आहे. आणि हळूहळू जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा तुम्हाला डोळे उघडायचे आहेत. स्लोली स्लोली, अगदी स्लोली. थँक्यू, 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 थँक्यू. ओके एव्हरीवन, वेलकम बॅक. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. सो बी रिलॅक्स. सो हे जे अफर्मेशन आणि मेडिटेशन तुम्ही आता ऐकलेलं आहे, हे तुम्हाला पुढचे 7 दिवस करायचं आहे रोज. ओके, पुढचे 7 दिवस. याची रेकॉर्डिंग तुमच्या ग्रुपमध्ये आलेली आहे. तिथे तुम्ही ते ऐकू शकता. ते लावायचं आणि हे पोझिशनवर रोज हिलिंग करायचं. हे सेल्फ हिलिंग म्हणतात याला. याला काय म्हणतात? सेल्फ हिलिंग. तर तुम्ही काय करतात? हात ठेवून तुम्ही स्वतःला हिलिंग करत आहात, एक स्टेप बाय स्टेप बाय स्टेप. ओके, सो 13 पॉईंट आपण हील करायचे असतात. हे 7 दिवस ही प्रॅक्टिस करायची असते तुम्हाला. तर हे 7 दिवस प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर मग मला सांगा काय फरक पडतो. ठीक आहे. उद्या याच ठिकाणी याच वेळी आपण भेटणार आहोत. लिंकसुद्धा झूमची हेच असणार आहे. त्यामुळे कोणती लिंक, काय लिंक, बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. याच याच्यावर जॉईन करायचं. ठीक आहे. कधीही दिवसभरात कधीही हे 13 पॉईंटचं मेडिटेशन तुम्ही केलं तर चालेल. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. फक्त 7 दिवस एकच वेळ ठेवा रोज. असं नका करू की आज सकाळी केलं, उद्या संध्याकाळी केलं, तसं नाही. रोज एकच वेळ ठेवा आणि 7 दिवस रेग्युलर हे करायचं आहे तुम्हाला. हे आहे तुमची लेवल 1ची प्रॅक्टिस. सो आजचा दिवस आवडला असेल तुम्हाला अशी मी आशा करतो. ठीक आहे. आता जाता जाता एक होमवर्क देतो. थोडेसे 10-15 मिनटं तुमचे एक्स्ट्रा घेतले त्याबद्दल सॉरी. एक जाता जाता तुम्हाला होमवर्क देतोय मी की आज रात्री झोपताना काय करायचं. आता जेव्हा तुम्ही झोपणार आहात आज रात्री, असे असे झोपले तुम्ही की झोपताना आजचा संपूर्ण दिवस आठवायचा, संपूर्ण दिवस. आणि आजच्या दिवसात जे काही चांगलं घडलं असेल त्या गोष्टीसाठी ईश्वराला, ज्या व्यक्तीमुळे ते चांगलं घडलं त्या व्यक्तीला आणि स्वतःला, तिन्ही लोकांना धन्यवाद द्यायचे. आपल्या आईवडिलांना थँक्यू म्हणायचं आणि त्यानंतर झोपायचं. नंबर 1 हे झालं तुमचं आजचं होमवर्क. उद्या सकाळचं होमवर्क हे आहे की सकाळी जसं तुम्ही डोळे उघडाल बेडवरून, तर उठण्याच्या आधी तुमच्यापैकी 50% लोक हे विसरून जाणार आहेत. तरीही मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, कारण हा नेहमीचा अनुभव आहे माझा. पण तरी सकाळी उठल्यावर जसे तुम्ही डोळे उघडाल, उघडल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे? उठायचं नाही, आधी थँक्यू म्हणायचं. ईश्वराला थँक्यू म्हणायचं, आईवडिलांना थँक्यू म्हणायचं, आपल्या परिवाराला थँक्यू म्हणायचं, आजच्या दिवसाला थँक्यू म्हणायचं की आजचा दिवस तुम्हाला पाहायला मिळाला आणि ह्या दिवसामध्ये तुम्ही काहीतरी चांगलं करणार आहात असं थँक्यू म्हणायचं आणि दिवसाची सुरुवात करायची. हे 2 ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायच्या आहेत. करणार आहे तुम्ही आज आणि उद्या. ओके, आज रात्री आणि उद्या. फक्त हे आजच नाही करायचं, हे रोज करायचं.
पण आज करून बघा काय फरक वाटतो. आवडला तर उद्यापासून रेग्युलर करा. ठीक आहे, ओके. सो आय होप, आशा करतो आजचा दिवस तुम्हाला आवडला असेल. थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर जॉईनिंग टुडे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप मनापासून आभार आपले. थँक्स अँड ग्रॅटिट्यूड फॉर जॉईनिंग टुडे. आजची जे काही रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला मिळून जाईल थोड्या वेळामध्ये ग्रुपमध्ये. उद्या सायंकाळी ठीक 8 वाजता जॉईन करायचं आहे. उद्याचं सेशन याच्यापेक्षा भारी असणार आहे आणि परवाचं त्याच्यापेक्षा भारी असणार आहे. ठीक आहे. सो बी रेडी. उद्या तुम्हाला मी लेवल 2 लेवल 3 बद्दलही माहिती सांगणार आहे. सो त्याच्याबद्दलही तुम्हाला तयार राहायचं असेल तर तुमच्या डोक्यात जर का आजच तुम्हाला हे समजलं असेल की आता मला लेवल 1 2 3 करायचं आहे, सो बी रेडी. आणि अजून जर समजलं नसेल तर अजून उद्याचा क्लास परवाचा क्लास अटेंड करा. डेफिनेटली तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद. खूप खूप छान छान कमेंट्स लिहिलेले आहेत बऱ्याच लोकांनी चॅटबॉक्समध्ये. सर्वांना पर्सनली मी थँक्यू म्हणू शकत नाही, सर्वांना मी थँक्यू म्हणतो एका सोयीने. ओके. आणि ज्यांना PDF पाहिजे आहे 51 शब्दाची, ओके, सो आपण ग्रुप आता ओपन केलेला आहे. तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं हे व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड करायचं आहे तुम्हाला आणि ग्रुपमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आणि जसं तुम्ही ग्रुपमध्ये टाकाल की आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं, त्यावेळेस तुम्हाला PDF मिळून जाणार आहे, प्राप्त होणार आहे तुमच्या तुमच्या व्हॉट्सॲपवर. ठीक आहे. तुम्ही लिहून सुद्धा पाठवू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ करून पाठवा. शक्यतोवर जे व्हिडिओ करतील त्यांना मी PDF देईल. ओके. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप आभार. थँक्यू सो मच. उद्या भेटूया सायंकाळी ठीक 8 वाजता याच ठिकाणी, याच वेळी, याच रेडिओ स्टेशनवर. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. गॉड ब्लेस यू. धन्यवाद.